हॅलो, धन्यवाद. तर विकीन आंग्रे पाटील आपण पाहतो मित्रांनो, यावेळेस मात्र मोठ्या सामन्याची सुरुवात एक काया पलट करणाऱ्या चेंडूने केली. कारण की परेश खडके ज्या खेळाडूला रायगडचा रायझिंग स्टार मानला जातं, अशा खेळाडूला पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आशाला पाठवणं म्हणजे खऱ्या अर्थाने रिया श्रीगणेश संघाची खूप मोठी उपलब्धी. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठी सफलता प्राप्त केली विशाल भिसे यांनी. ज्या विशाल भिसे याच्यावरती विश्वास दर्शवला गेला होता, त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी मैदानावरती केली जाते, ती म्हणजे गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून. हर नदी जहां मिल जाए वो समंदर होता है, हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. जिंदगी हर कदम एक जंग है दोस्तों, और हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. कामगिरी तशी करावं लागेल, दणकेबाज फलंदाजी करावं लागेल, कष्ट करावं लागेल, एकमेकांशी झुंजावं लागेल, आणि त्यावेळेला मात्र जे चित्र निर्माण होईल ते चित्र म्हणजे यशाचं चित्र असणार आहे. कामगिरी जरी थोडी दडपणाखाली असली, रॉयल संघासाठी थोडीशी सुरुवात थोडीशी दडपणाखाली जरी असली तरी ती मात्र मैदानावरती रॉयल संघाचा मास्टर माइंड अर्थात अरविंद ढेकळे नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता तुषार शर्मा अर्थातच म्हणणी जो सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो, हिटमॅन म्हणून ओळखला जातो, ती फलंदाजी त्याच्या माध्यमातून होणार का? यावेळेस पहा, चांगला चेंडू होता, जबरदस्त चेंडू होता, विकेटच्या समोर कदाचित खेळाडू होता. कमलेश गुंजवटे यांच्याकडे दाद मागितली जाते, परंतु कमलेश गुंजवटे यांनी मात्र ही दाद फेटाळली. पायचीची संधी जरूर मैदानावरती निर्माण झाली होती, परंतु दाद मात्र फेटाळले. कौतुक करावं लागेल विशाल भिसे याचं, काय गोलंदाजी करतोय मित्रांनो, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अतिशय वेगवान चेंडूचा मारा केला जातोय आणि वेगाने पूर्णपणे बीट केले. असं वाटलं गेली नव्हतं की प्रवीण सर आपण पाहतोय की सामन्याला अशा प्रकारे सुरुवात देखील होऊ शकते. माझ्या समोर जुडले गेलेत माझे गुरुवर्य प्रवीण अर्जुने सर, ज्यांनी खऱ्या अर्थाने समालोचन कक्ष क्षेत्रामध्ये कशा प्रकारे समालोचन करावं याचे धडे मला शिकवलेत, असे प्रवीण अर्जुने सर आज आमच्या समोर जुडले गेलेत. कालचे 2 दिवस जर पाहिलं तर काही क्रिकेटचे स्पर्धा ते आपल्या समालोचनाच्या माध्यमातून कव्हर करत होते आणि आज थोडीशी संधी त्यांना भेटली आणि ते मात्र आज आमच्या समोर जुडले गेलेत. खूप खूप सहर्ष स्वागत प्रवीण अर्जुन सर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपाने येस, नक्कीच आपण पाहतोय की आगामी काळामध्ये म्हणजे येत्या शनिवार रविवार रोहा इथे 1 लाखाची भव्य दिव्य अशी क्रिकेटची ओपनची सारसोळी चषक साकारला जातोय. तिथं मात्र प्रवीण अर्जुन सरांची नियुक्ती याचे समालोचक झाले आणि त्यानंतर पाहिलं तर गोरेगाव मधली मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थात प्रबोधन चषक अर्थात प्रबोधन संघटनेच्या माध्यमातून खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा राबवली जाते आणि अशा स्पर्धेमध्ये चिंतामणी चषकामध्ये प्रवीण सर मात्र कळंबोलीचा आवाज त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये साकारणार. यावेळेस पहा, चुकीचा कॉल, अलर्ट अरविंद ढेकळे होता, परंतु जर पाहिलं मित्रांनो तर थोडंसं दडपणाखाली वावरताना मैदानावरती रॉयल संघ दिसतो मित्रांनो. ज्या रॉयल संघाने याच मैदानावरती एक आगळा वेगळा इतिहास कोरलाय, ज्या संघाने सलग 7 वेळा प्रथम पारितोषिका मानकरी पटवून एक इतिहास या मैदानावरती रेखाटलाय, अशा संघाला मात्र कुठेतरी दडपणासमोर फिरावं लागतंय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे दडपण हे बहुतेक वेळेला येतात. जो खेळाडू खऱ्या अर्थानं लढतो तोच खऱ्या अर्थानं जिंकतो देखील. आपण मनाने ज्या वेळेला हारतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं हारतो. मैदानावरती खेळणारा हा खेळाडू फक्त आणि फक्त लढतच असतो. लोअर फुलटॉस चेंडू होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता, थेट फेकी स्टँडवरती केली गेली, पंचांकडे आउट अपील. प्रेशर रॉयल संघ कुठेतरी दडपणाखाली खेळताना दिसतो की काय एक भक्कम पार्टनरशिपची सुरुवात करणे ही खरं गरजेचं असेल. एक जर का पार्टनरशिप बिल्ड केली गेली तर मात्र रॉयल संघ धावसंख्येची मोठी इमारत देखील बांधू शकतो. एक पाया रचावच लागेल आणि ही क्षमता अरविंद ढेकळे आणि अर्थातच मन्नी शर्मा याच्याकडे आहे. या रॉयल संघाची इतक्या वर्षाची सफलतम आघाडीची जोडी म्हणून या 2 फलंदाजाकडे पाहिलं जातं आणि अशा 2 फलंदाजाकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत आणि अपेक्षांवरती हे दोन्ही फलंदाज खरे उतरणार का, ही खऱ्या अर्थाने एक योग्य संधी असणार आहे विशाल भिसेला प्रूफ करायला आणि त्याचबरोबर अरविंद ढेकळे आणि तुषार शर्माला देखील. सामना रंगतदार असणार, सामना अतिशय हाय व्होल्टेज असणार. प्रेक्षकांची उपस्थिती दर्शवते की या सामन्याचं महत्वाकांक्षा किती आहे. विशाल भिसे सज्ज होते पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या तिकडून. यावेळेस पहा, अतिशय सुंदर चेंडू होता, वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. अरविंद ढेकळे याने ओळखले की विशालच्या या चेंडूला फक्त सन्मान देणे हे योग्य असू शकते. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूंवरती मात्र पूरक समाचार, हे समीकरण जर का अपनावलं गेलं तर निश्चित स्वरूपाने तुम्ही आपल्या भविष्यामध्ये एक चांगला फलंदाज आणि एक चांगला क्रिकेटर होऊ शकता. हे समीकरण अरविंद ढेकळे याच्या माध्यमातून साकारलं जातं का या खेळाडूला कळंबोली टेनिस क्रिकेट मधला
मास्टर माइंड खेळाडू मानला जातो का या खेळाडूला कळंबोलीतील प्रत्येक खेळाडूची इत्तमभूत माहिती असलेला संगणक मानला जातो हे निश्चित स्वरूपाने सातत्याने अरविंद ढेकळे यांनी दाखवले। परंतु आज खऱ्या अर्थाने त्याची कसरत असणार आहे, खऱ्या अर्थाने त्याची परीक्षा असणार आहे आणि या परीक्षामध्ये त्याला रिझल्ट काय भेटणार आहे हा येणारा सत्रच आपल्या समोर घेऊन येईल। या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेत, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आलेत त्या 4 धावा। एक जबरदस्त सुरुवात रिया श्रीगणेश संघाची विशाल भिसेच्या माध्यमातून। रिओस्टिपचा अटेम्प्ट परंतु यावेळेस दर्जेदार चेंडू थेट विकेटच्या समोर, कदाचित पायावरती चेंडू आदळतोय। कमलेश गुंजवटे याने मात्र दात फेटाळले। आत्मविश्वास अतिशय 100% होता, परंतु पंचांनी ओळखले की कदाचित थोडंसं प्रेशर आणायचं काम हे खेळाडू पंचांवरती आणतात, परंतु कौतुक करावं तेवढं कमी या विशाल भिसे गोलंदाजाचा। अतिशय वेगवान मारा करतोय, विचार करण्यासाठी भाग पाडतोय। काय मला या स्पर्धेमध्ये रिया श्रीगणेश संघामध्ये जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी करताना आपण पाहू शकता मैदानावरती विशाल भिसे। खूप चांगली गोलंदाजी करतोय विशाल भिसे, एक दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पार पाडली गेली। एक गोल्डन षटकाची सांगता त्यांनी मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये साकारली। अशा प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती रिया श्रीगणेश संघाला, ती सुरुवात मात्र करून दिले विशाल भिसेने। इथून जर विचार केला तर अद्याप देखील 5 षटकांचा प्रवास बाकी आहे आणि 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अशा 30 चेंडूंमध्ये किमान 50 धावा जोडल्या गेला तर निश्चित स्वरूपाने रॉयल संघ कदाचित या सामन्यावरती थोडासा भार पाडू शकतो, तो म्हणजे रिया श्रीगणेशवरती। परंतु काय घडतंय आणि काय बिघडतंय हा येणारा वेळ सांगेल। क्रिकेटमध्ये तुर्तास तरी भाकीत करणं कुठल्याही प्रकारचं योग्य ठरणार नाहीये। क्रिकेट हा रोमांच आणि रहस्याने भरलेला खेळ आहे। गेम ऑफ अनसर्टनसिटी का म्हणलं जातं याचं निश्चित स्वरूपाने प्रात्यक्षिक तुम्हाला या सामन्यामध्ये भेटणार, कारण की कळंबोली विभागातील सर्वोत्कृष्ट 2 संघ एकमेकांसमोर सर्वोत्कृष्ट स्पर्धेमध्ये आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये एकमेकांसमोर झुंजतायत तर नव्हे मित्रांनो, तर अक्षरशः लढतायत। दुसरा षटक घेऊन होते गोलंदाज शिवा, अर्थात सचिन गोलंदाज शिवा यावेळेस मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन होते आणि शिवा याच्यासाठी मात्र एक सुवर्ण संधी असणार आहे। प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक दगडी चाळ यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मित्रांनो क्रिकेटचे धडे शिवायने दगडी चाळमध्येच रंगवलेत आणि आज मात्र एक मोठा खेळाडू म्हणून तो उदयास आलाय, परंतु आज मात्र त्याची खरी कसरत असणार आहे। ज्या प्रकारे रिया श्रीगणेश संघ मैदानावरती खेळ दाखवतोय, सुरुवात तर ही जर पाहिली तर निश्चित स्वरूपाने रिया संघाच्या पारड्यामध्ये दिसते, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नाही पारड्यातलं वजन घटायला। क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, वाऱ्याच्या दिशेने वेगाने दिशा बदलत असतो। ज्या प्रकारे राजकारण असेल, सरडा असेल, कशा प्रकारे रंग बदलतो त्या प्रकारे क्रिकेट देखील रंग बदलत असतो आणि या मैदानाचा एक इतिहास आहे मित्रांनो। ज्या ज्या वेळेला असे 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर मिळतात त्यावेळेला मात्र फक्त मैदानावरती विध्वंस आणि विध्वंसच होतो। बघू या मैदानावरती विध्वंस होणार का पुन्हा एकदा रिया श्रीगणेश विरुद्ध रॉयल संघचा हा सामना पाहत असताना प्रेक्षक गण निराश होणार का? कारण की सामना एक हाती झाला तर मात्र प्रेक्षक थोडेसे निराश होणार, परंतु जर का सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेला तर मात्र प्रेक्षकांनी ज्या अपेक्षा घेऊन या मैदानावरती आज प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिला त्यांच्या अपेक्षा मात्र पूर्ण झाल्या। मनसे चषक 2019 वर्ष 13व राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून राबवली जाणारे स्वर्गीय संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृती चषक मनसे चषक 2019 पर्व 13वा आणि या 13वा पर्वामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेटच्या रसिकांचं त्याचबरोबर क्रिकेटच्या या संघांचं आणि खेळाडूंचं मी प्रशांत पुजारी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा आपल्या मैदानाकडे, जिथं मात्र एक सुंदर युद्ध रंगलं जाते रॉयल विरुद्ध रिया श्रीगणेश या 2 संघांदरम्यान। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला त्या निर्णयाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी यावेळेस मात्र मैदानावरती होत असताना आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकता, परंतु मैदानावरचा जर विचार केला तर तुषार शर्मा अद्याप देखील खेळपट्टीवरती आहे। पहा ज्याचा उल्लेख केला मित्रांनो, तुषार शर्मा हे नावच कदाचित या मैदानावरती खऱ्या अर्थाने आतंक बनवत असतो आणि तोच आतंकाला मात्र सुरुवात केली गोलंदाजाच्या या चेंडूवरती फटकेबाजी करून। चेंडू येतो डिफाईन लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या मदतीने मात्र आता मात्र कुठेतरी रॉयल संघ सुटकेचा निश्वास सोडतोय की काय। पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा हादरा बसला होता परेश खडकेच्या माध्यमातून आणि तिथून जर पाहिलं तर थोड्याशा दडपणाच्या सावटाखाली वावरणारा हा रॉयल संघ आता मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडतोय आणि इथून मात्र धाव फलकावरती 4 ने भर पडते, स्कोर जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये।
नक्कीच नक्कीच प्रवीण सर खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत की मागच्या वर्षी जर पाहिले तर मनसे चषक खारघरच्या मैदानावरती साकारला गेला आणि त्या ट्रॉफीचा हंगाम जर पाहिला तर 2018चा हंगाम होता आणि त्या हंगामाची सुरुवात देखील अशाच प्रकारे एका एक मनसे चषकाच्या माध्यमातून याच महिन्यामध्ये झाली होती आणि त्यावेळेला मात्र तुषार शर्मा याच खेळाडूने मात्र बाईक जिंकली होती आणि आज पहा मित्रांनो त्याच प्रकारची संधी त्याच्या समोर आली आणि यावेळेस पहा दर्जेदार तंत्रशुद्ध पुस्तकी फटका येतोय. चेंडूच्या मेरेट वरती आला, बॅटीचा हाय फ्लो आला, हाय लिफ्ट बॅट आली आणि चेंडूवरती जेव्हा स्पर्श झाली तेव्हा टक दिशी येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने मात्र रॉयल सिक्सर रॉयल संघासाठी. महाराष्ट्र महाराष्ट्र आपुला जय हो जय महाराष्ट्र. हे नव्या युगाचे नव्या पिढीचे तर आपण पाहतोय मैदानावरती ज्या वादळाने महाराष्ट्र टेनिस पटलावरती कळंबुलीचं थैमान माजवलं होतं तोच तुषार शर्मा मात्र मैदानावरती अहंकार करत असताना परंतु तुषार शर्मा याच्यावरती थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न सचिन ठोंबरे प्रत्येक वेळेला करतोय आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी देखील होताना पाहतोय. प्रवीण सर जर पाहिलं तर कळंबुलीतील हाच खेळाडू तुषार शर्मा होता जो मुंबईमधील सर्वात अव्वलदार संघामध्ये अर्थातच अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मॅचलेस संघामध्ये याला स्थान दिलं गेलं होतं. असं म्हणलं जायचं की मनीष शर्मा हा हायवेला येऊन उभा राहायचा आणि स्वतः अविनाश जाधव सर त्याला घेण्यासाठी यायचं. काय वजन त्यावेळेस मन्नी याचं मुंबईमध्ये होतं तेच वजन मात्र तो सातत्याने टिकवून ठेवतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रॉयल कामगिरी सातत्याने तो आपल्या संघासाठी देखील करतोय. तिसऱ्या षटकाचा कदाचित खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती आल्यात त्या 16 धावा आणि या 16 धावाच्या मदतीने मात्र आपण पाहतोय प्रवीण सर एक पाऊल पुढे आता मात्र रॉयल संघ टाकाय सुरू होते. ही सुरुवात झाली आहे रॉयल सुरुवातीची. जर पाहिलं तर पहिल्या षटकामागं थोडासा दडपणा खाली होता परंतु या षटकामध्ये आलेल्या 12 धावा खऱ्या अर्थाने रॉयल संघाला मात्र एक चांगल्या सुरुवातीला विशेषतः एक चांगल्या भक्कम पार्टनरशिपला मात्र कुठेतरी सुरुवात करून देतात. तुषार शर्मा अरविंद ढेकळ हे 2 असे खेळाडू आहेत मित्रांनो जे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आपल्या मनगटामध्ये ठेवतात. या 2 फलंदाजांच्या बदल्यामुळेच की काय आज रॉयल संघ एक वेगळ्या उंचीवरती इंटर कॉलनी स्पर्धेमध्ये खेळतोय. त्याच प्रकारे जर पाहिलं तर ज्या प्रकारे या वर्षीच्या हंगामामध्ये एक नवीन इतिहास जोडला गेला रॉयल संघाच्या माध्यमातून सलग 7 वेळा प्रथम पारितोषिकाचा विजेता अखंडित प्रवास जो त्यांचा विजयाचा रथ चालू गेला होता तो रथ यशस्वी ठेवण्यामध्ये या 2 फलंदाजांची भागीदारी फलंदाजीचा मोबदला संघासाठी महत्वपूर्ण होता आणि आज अशा महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळत असताना या दोघांची फलंदाजी कुठेतरी क्लिक होणं हे निष्ठांत गरजेचं असणार. परंतु प्रवीण सर कौतुक करावं लागेल या दोन्ही गोलंदाजांचं. शिवाय याने ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी केली ती देखील अतिशय योग्य होती कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा खर्च करणं हे खऱ्या अर्थाने सुरक्षित कारण की मन्नी आणि अरविंद सारख्या फलंदाजांसमोर जर का तुम्ही 10 ते 12 धावा खर्च करत असाल तर निश्चित स्वरूपाने ते एक चांगलं षटक म्हणता येईल. हे 2 फलंदाज असे आहेत मित्रांनो की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठून काढण्याची क्षमता आपल्या मनगटामध्ये ठेवतात आणि अशा फलंदाजांना तुम्ही जर का 12 धावसंख्येवरती रोखत असाल तर निश्चित स्वरूपाने रियाज श्रीगणेश संघ एक चांगली दर्जेदार भक्कम कामगिरी करतोय. सामना अद्याप देखील बरोबरती आहे मित्रांनो कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झालात 8.00 सरासरीने 16 धावा फलकावरती आल्यात परंतु इथून येणारे 4 षटक हे खऱ्या अर्थाने मैदानावरती कुठेतरी एक रुद्र रूप धारण करतील कारण की तुषार शर्माची बॅट आता मात्र सेट झाली आहे. अरविंद ढेकळे त्याला खूप चांगली भागीदारी देतोय आणि सचिन याला मात्र कुठेतरी आता मात्र विचार करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाज विशाल भिसे. पहिला चेंडू थोडासा इनकट केलेला होता ऑफ ब्रेक केलेला चेंडू होता. तुषार शर्माला असं वाटलं गेलं होतं की शेवटच्या क्षणी कदाचित चेंडू आतमध्ये येतोय. चेंडूला लिव करण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बाईकच्या माध्यमातून भेटते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती पडते 1 नेबर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 17च्या घरामध्ये. 17 आकडा अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये पण हा आकडा कुणासाठी अशुभ असणार. सातत्याने क्रिकेटमध्ये हा आकडा खराब आकडा मानला जातो हा आकडा अशुभ मानला जातो परंतु मैदानावरचा जर विचार केला तर मित्रांनो शुभ अशुभ काय नसतं. तुमचं कष्ट हे निश्चित स्वरूपाने तुम्हाला खऱ्या अर्थानं उत्तर देत असतं. कष्ट करावं लागेल झुंजावं लागेल प्रयत्न करावा लागेल आणि निश्चित स्वरूपाने एक चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल आणि असा खेळ जर का तुम्ही दाखवाल तर शुभ अशुभ ह्या गोष्टी निश्चित स्वरूपाने त्या देखील शून्याच्या रूपामध्ये तुमच्या समोर असतील. विशाल भिसे सज्ज होते पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट अरविंद ढेकळे याच्यासाठी पंचांच्या डाव्या यष्टीकडून. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये काजेश यादव चेंडू खालती जातोय
कुठल्या प्रकारची चुकी नाही आणि अरविंद ढेकळे सारखा मोठा मास्टर माइंड खेळाडू तंबूच्या आश्रयाला. नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमचे स्पष्ट. हे आज मराठी जनमनाचा, हो आज मराठी जनमनाचा राजा एकच झाला. विशाल भिसे कौतुक करावं लागेल मित्रांनो. या गोलंदाजाचा जो विश्वास दर्शवला गेला होता त्याच्यावरती त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी करतोय. धावसंख्येला सातत्याने अंकुश लावण्याचं काम तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. रॉयल संघ ज्या संघाने एक वेगळा दरारा एक वेगळा आतंक या मैदानावरती निर्माण केलं गेलं होतं त्या संघाला मात्र सातत्याने धावसंख्या घेण्यापासून वंचित ठेवलं जाते. याहून अधिक सुंदर गोलंदाजी कदाचित विशाल भिसे करू शकणार नाही. खूप चांगली गोलंदाजी विशाल करतोय. आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुवर्ण फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळतोय. ज्या वेळेला त्याच्यावरती विश्वास दर्शवला जातो त्या वेळेला तो एक दर्जेदार खेळाडू आणि एक दर्जेदार गोलंदाज म्हणून उभारून देखील येतोय. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचे खेळ समाप्त झालेत. अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. अरविंद ढेकळे जरूर बाद झाला असेल परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी अजून एक मातब्बर फलंदाज अर्थातच संतोष मधने नॉन स्ट्रायकर हँड वरती. लोअर फुलटा चेंडू होता परंतु यावेळेस पहा नजाकत पहा क्लास पहा टेम्परामेंट पहा. चेंडू जातोय सरळ डिफ्लाइंगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी रॉयल षटकार. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो नुसतीच काय मतं मिळवण्यासाठी म्हणून मी हा उद्योग नाही सुरू केला. मला दिसतोय पुढचा धोका आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न ज्या राज ठाकरेंनी काढला त्याची बाजू घेण्यासाठी संसदेमध्ये स्वरूपाने आपण पाहतोय मराठी माणसाचा हक्काचा आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सातत्याने मराठी माणसाच्या प्रत्येक हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज मात्र आमच्या कळंबोलीमध्ये एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आमच्या या खेळाडूसाठी घेऊन येते. परंतु मैदानावरती जर विचार केला तर तुषार शर्मा मात्र मनसे कामगिरी करतोय. मनसे स्टाईल मध्ये फलंदाजी करतोय. एकात खराब चेंडू आला तर त्यावरती मात्र एक मोठा फटका खेळतोय आणि सातत्य हे धावसंख्येचं निश्चित स्वरूपाने राखतोय. मागच्या चेंडूवरती जो षटकार लगावला होता तो खऱ्या अर्थाने दर्जेदार षटकार होता. मिस्टर 360 अर्थात एबी डे विलर स्टाईल मध्ये या चेंडूला डिफाईन लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. एक दर्जेदार एक क्लास षटकार त्याच्या बॅटिंगमधून येतोय आणि आता मात्र मन्नी तुषार शर्मा कुठेतरी पूर्णपणे सेट होताना मैदानावरती दिसू शकतोय. 25 धावा धावफलकावरती विशाल भिसे सज्ज होत आहेत. पावलं कुठेतरी अडखळत आहेत. मागच्या षटकाराने कदाचित त्याच्यावरती थोडंसं दडपण आणलंय परंतु दडपणाला जुगारून आपला स्वाभाविक खेळ जर का या गोलंदाजाने दाखवला तर निश्चित स्वरूपाने एक चांगला गोलंदाज म्हणून तो उभारू शकतो. पहिल्या षटकातली त्याची कामगिरी अप्रतिम होती दर्जेदार होती परंतु या षटकामध्ये कमबॅक करावाच लागेल. रिओसिपचा अटेम्प्ट जरूर केला गेला होता. पंचांनी मात्र ही दात फेटाळली आहे आणि पंचांचा इशारा पायच्या माध्यमातून भेटते ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पडते 1 ने भर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 26च्या घरामध्ये. 26 धावा धावफलकावरती आल्यात आपण पाहू शकता बाईकच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग्स घेऊ नका विनंती असेल. चला प्लीज टीम मीटिंग्स घेऊ नका. आपण पाहू शकतो मित्रांनो विशाल भिसे खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू खोलवर प्रतिचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ही रणनीती त्याची प्रत्येक वेळी यशस्वी होताना देखील दिसते. तुषार शर्मा सारख्या फलंदाजाला रोखून धरणं ही खऱ्या अर्थात तारेवरची कसरत असते. कसरत मात्र यशस्वीरित्या विशाल भिसे पार पाडतो. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती आल्यात त्या 26 धावा. शेवटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट संतोष मधने याच्यासाठी विशाल भिसे. यावेळेस मात्र चांगला फटका होता. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू 1 बाउन्स सी मारेशीच्या बाहेर. संतोष मधने कॅरन पोलार्ड ब्रँडेड चौकार. आजवर ज्यांनी फुकाच केल्या सत्तेच्या पुजाऱ्या, आजवर ज्यांनी 30 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त.
10.00च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती आले त्या 30 धावा आणि अद्याप जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ येणं बाकी. आपण पाहता मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2019 स्वर्गीय संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती साकारली जाते. आपल्यामधील एक हसता चेहरा, दोस्ती दुनियातलं एक वेगळं नातं निर्माण करून घेणारा चेहरा आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याच्या आठवणी आपल्या मनामध्ये अजून देखील आहेत आणि यांच्या आठवणींनाच आज या स्पर्धेच्या माध्यमातून कदाचित उजागर केला जातोय. राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना आहे मित्रांनो. क्रिकेटच्या माध्यमातून समाजामध्ये एकता, बंधुता आणि सामाजिक ऐक्य राखण्याचं काम ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने करते आणि आज जर पाहिलं तर 13व्या वर्षामध्ये पदार्पण करते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्यदिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम जनतेचं पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि आमच्या कळंबोली टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून मी प्रशांत पुजारी आपले सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर काही प्रेक्षक वर्ग आमच्याशी युट्यूबच्या माध्यमातून देखील जुडले गेले. त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तुमचे व्ह्यूज, तुमचे लाईक्स हे सातत्याने आमच्या कळंबोली क्रिकेटला खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्या कमेंट्स आम्हाला महत्त्वासाठी आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे या क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असता त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने आमच्या कळंबोलीचा दर्जा देखील वाढत असतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 30 धावा आल्यात. यावेळेस पहा, 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज शिवा. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतो एलआयजी कडून. पहिला चेंडू खराब चेंडू होता. अवंतर चेंडूची समाप्ती केली जाते आणि या अवंतर चेंडूच्या मदतीने धावफलकावरती 1 ने भर, स्कोर कार्डवरती 31 धावा. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र खोलवर प्रतीचा चेंडू होता. वेगाचा वापर केला गेला होता. फलंदाज तुषार शर्मा पूर्णपणे फसला. चेंडू मात्र निर्धाव गेला आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र तुषार शर्मा स्वतःशी काहीतरी पुटपुटतोय. दोन्ही फलंदाज आपण पाहतो मित्रांनो, दगडी चाळींच्या माध्यमातून मात्र सातत्याने गोलंदाजाचं मनोबल वाढवण्यासाठी मात्र पारितोषिकांची अक्षरशः बरसात केली जाते. प्रत्येक विकेटसाठी शिवा याच्यासाठी दगडी चाळ्याच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिवा याच्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात देखील दगडी चाळमधून झाली. आज जरी तो रिया श्री गणेशचा घटक असला परंतु दगडी चाळ हा त्याचा अविभाज्य घटक आहे, हा त्याचा घरचा घटक आहे. त्यामुळे सातत्याने ज्या वेळेला रिया श्री गणेश संघ या मैदानावरती खेळत असतो त्या वेळेला मात्र दगडी चाळ असेल, त्यानंतर जय भवानी संघ असेल, त्याचबरोबर रिया श्री गणेश संघ असेल, हे सर्वच पाठीराखे रिया श्री गणेश संघाला चेअरअप करत असतात आणि मनोबल वाढवण्याचं काम देखील करत असतात. आणि आज जर पाहिलं तर या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये, महत्वपूर्ण सामन्यामध्ये रिया श्री गणेश संघाचा सचिन ठोंबरे याच्यासाठी मात्र बक्षिसांची लयलूट केली जाते. प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक दगडी चाळ्यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता. चेंडूला मात्र त्याच्या मेरिट वरती येत आहेत. चेंडूला मात्र फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक पद्धतीने खेळून काढतात. सुरक्षात्मक पावित्रा अपनावला जाते संतोष मदने याच्या माध्यमातून. संतोष मदने याने ओळखलंय की शिवाचे हे 2 षटकं खूप महत्वपूर्ण आहेत आणि अशा षटकांमध्ये फक्त आणि फक्त धाव फलकावरती आणणं हे निश्चित स्वरूपाने गरजेची गोष्ट असू शकते आणि उर्वरित 2 षटकांमध्ये जर का फटकेबाजी केली तर निश्चित स्वरूपाने एक चांगलं टार्गेट या मैदानावरती हा रॉयल संघ उपस्थित करू शकतो. परंतु मैदानावरती उपस्थित असलेला डावकुरा हाताचा हा मातब्बर फलंदाज ज्याने खूप मोठमोठे मैदान गाजवले आणि आज मात्र रॉयल संघामधून इंटर कॉलनी विभागामध्ये ज्या प्रकारची तो फलंदाजी करतोय ती खऱ्या अर्थाने दर्जेदार फलंदाजी करतोय. 33 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. जबरदस्त मारा केला जातोय, तिखट मारा केला जातोय. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलं जातं. काय या खेळाडूला सलग 4 वेळा उत्कृष्ट खेळाडू म्हणून संबोधलं गेलं. मागील 4 क्रिकेट स्पर्धांमध्ये, सलग 4 क्रिकेट स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी काय या खेळाडूला दिला गेला. याचीच प्रचिती, याचीच ओळख हा शिवा मात्र मैदानावरती दाखवतोय. गेम चेंजर शिवा काय या खेळाडूला म्हणलं जातं हे सातत्याने तो आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवतोय. ज्या वेळेला त्याच्या खांद्यावरती भर पाडला जातो त्या वेळेला मात्र तो त्याचा खेळ चांगलाच दाखवत असतो. यावेळेस पहा, चांगला चेंडू होता आणि या चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय आणि या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती पडते 1 ने भर. स्कोर जाऊन पोहोचतोय 34च्या घरामध्ये. मॉन्टी एसके साऊंड सर्व्हिसचे स्वयंसेवकांना विनंती असेल की कृपया आपण यायचंय.
पुन्हा एकदा शिवा सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू होता. चेंडूला मात्र मनगटाच्या हाताने तटून काढले. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. काजेश यादव चेंडूवरती येतो, चेंडूला गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र भेटते सिंगल आणि सिंगलच्या मध्ये त्याने धाव फलकावरती पडते मात्र भर आणि स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35च्या घरामध्ये. धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत मित्रांनो. आपण पाहत आता सेमी फायनलचा अतिशय महत्वपूर्ण सामना आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे. एक रंगतदार सामना, एक जबरदस्त सामना म्हणता येईल. कारण की मित्रांनो इंटर कॉलनी विभागामधली हे दोन असे संघ आहेत जे सातत्याने एकमेकांसमोर ज्या वेळेला भिडतात त्यावेळेला मात्र अक्षरशः मैदानावरती क्रिकेटचं हे थैमान, क्रिकेटचं विध्वंस स्वरूप घेतात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, एवढ्या भव्य दिव्य अशा आयोजनामध्ये अशा प्रकारची सेमी फायनल होणे म्हणजे की खऱ्या अर्थाने क्रिकेटची खरी खमंग मेजवानी आमच्या कळंबोलीच्या रसिकांसाठी. कळंबोलीतील रसिकांनी एक वेध दर्शवला होता, एक अंदाज दर्शवला गेला होता की कदाचित हे दोन संघ सेमी फायनल मध्ये येतील का. यस, निश्चित स्वरूपाने त्यांनी जो अंदाज दर्शवला होता तो अंदाज मात्र आता कुठेतरी येऊन ठेपलाय मैदानावरती. आणि फक्त मैदानावरती येऊन ठेपला नाहीये तर मित्रांनो त्या युद्धाला देखील सुरुवात झाली. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या त्या 35 धावा. आघाडीला आलेला परेश कडके पूर्णपणे निराश करून तंबूच्या आश्रयाला गेला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अरविंद ढेकळे याच्याकडे एक आशेची किरण म्हणून पाहिलं जात होतं. त्या अरविंदने देखील निराशा घेऊन गेला आपल्या पदरामध्ये. आणि तिथून जर पाहिलं तर तुषार शर्माची तळपलेली बॅट ही खऱ्या अर्थाने रॉयल संघासाठी खूप महत्वपूर्ण ठरू शकते. कारण की तुषारची बॅट क्लिक होणे हे गरजेचं होतं आणि त्याची बॅट मात्र क्लिक झाली. परंतु इथून जर पाहिलं प्रवीण सर तर 2 षटक हे महत्वपूर्ण असू शकतात. गोलंदाज शागी याच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय. ज्या शागीने पहिल्या सामन्यापासून एक चांगली भूमिका निभावली या संघामध्ये ऍज अ बॉलर म्हणून आणि त्याच्यावरती दर्शवलेला हा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो करणार का. आपल्या संघनायकाने काय विश्वास आपल्यावरती ठेवलाय तो निश्चित स्वरूपाने येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये तो प्रेक्षकांसमोर दाखवणार. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 35 धावा धाव फलकावरती आल्या. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय रॉयल संघाने घेतला, त्या रियाज सिंह गणेश संघाने जो निर्णय घेतला नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा, तो निर्णय कुठेतरी सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये सार्थ होताना मैदानावरती दिसतो. परंतु आता मात्र थोडंसं चॅलेंज असणार आहे शागी याच्यावरती. कारण की समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे संतोष मदने याचं. संतोष मदने हा या संघाचा प्रमुख पाठीचा कणा फलंदाजीचा मानला जातो आणि त्याची बॅट आज क्लिक होणार का हे प्रश्नचिन्ह. परंतु यावेळेस पहा काय चेंडू होता, अप्रतिम दर्जेदार चेंडू होता. लेग ब्रेक ज्या प्रकारे चेंडूला केलं गेलं, मिडल स्टंप वरून चेंडूला लेग ब्रेक केलं गेलं आणि फलंदाज पूर्णपणे चकला. संतोष मदने सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारे बीट करत असाल तर निश्चित स्वरूपाने तुमचं गोलंदाजीचं भविष्य हे उज्ज्वल आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. चेंडू निश्चित स्वरूपाने निर्धाव गेला असता परंतु बाईच्या माध्यमातून भेटते ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती मात्र पडते भर. स्कोर जाऊन पोहोचतोय 36च्या घरामध्ये. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती. छत्तीस धावा धाव फलकावरती झाल्यात. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे मित्रांनो आणि अद्याप तरी जर विचार केला 11 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 11 चेंडूंमध्ये किमान 25 धावा जर का जमा करण्यामध्ये रॉयल संघ यशस्वी झाला तर निश्चित स्वरूपाने एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो रॉयल संघ मधल्या मैदानावरती. परंतु हे दोन फलंदाज जे मैदानावरती खेळतात त्यांच्याकडे क्षमता आहे मित्रांनो या 11 चेंडूंमध्ये 30 ते 40 धावा कुठून काढण्याची. परंतु आज आपल्या क्षमतेचा वापर कशा प्रकारे करणार, कारण की अतिशय ऐरणीवरती येऊन ठेपलेला हा सामना, अतिशय महत्वपूर्ण असा सामना. धडपड सुरुवात झाली होती रॉयल संघाची परंतु तुषार शर्माने संघाला सावरले. परंतु इथून 11 चेंडूंवरती त्याच्या खांद्यावरती अजून भार असणार. या भाराला पेलावत असताना कशा प्रकारची कामगिरी करणार हा येणारा वेळ सांगणार. परंतु पहा मित्रांनो कौतुक करावं लागेल सागर अनुसे याचा आधीचा चेंडू लेग ब्रेक, यावेळेस मात्र ऑफ ब्रेक. ज्या प्रकारचा फलंदाज त्याच प्रकारची गोलंदाजी. हे कौशल्य तुमच्या मनगटामध्ये असणं आवश्यक असतं. हे कौशल्य जर का तुमच्याकडे असेल
असेल तर निश्चित स्वरूपाने तुमच्या खेळाच्या जोरावरती तुमचा संघ यशाच्या निश्चित जवळ जाण्यामध्ये कुठल्याही प्रकारे डगमगू शकत नाही आणि तोच खेळ त्याच्या माध्यमातून मैदानावरती होतोय. सागर अनुसे यशस्वी गोलंदाजी करतोय परंतु कोण थांबवणार या वादळाला जो मैदानावरती घोंगावतोय रॉयल नावाने आणि एक रॉयल षटकार लगावतोय या चेंडूवरती. बाहेरच्या लोकांना तुम्ही पोचता आणि जनतेला लुटती निश्चित स्वरूपाने कौतुक करावं लागेल मित्रांनो. यावेळेस मात्र मैदानावरती तुषार शर्मा मनसे स्टाईल मध्ये बॅटिंग करतोय. ज्या प्रकारे मराठी माणसासाठी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे लढतात, ज्या प्रकारे त्यांची शैली आहे बोलण्याची, ठोकून उत्तर देतात आणि त्याच प्रकारची फलंदाजी मैदानावरती तुषार शर्मा देखील करतोय. हा षटकार निश्चित स्वरूपाने जीवनदायी ठरतोय तो म्हणजे रॉयल संघाला एक नवसंजीवनी या षटकाराने धावफलकावरती जोर दिले. जी धावसंख्या अक्षरशः बैलगाडी प्रमाणे चालत होती ती मात्र आता कुठेतरी रेल्वे ट्रॅक वरती मेट्रोने चालते की काय. चांगला फटका होता परंतु पुन्हा एकदा तीच कामगिरी करण्यामध्ये यशस्वी होणार का सागर अनुशे त्याच्यावरती अंकुश लावणार. परंतु यावेळेस पहा चुकीचा निर्णय कदाचित ठरू शकला असता परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली थोडीशी चुकी. परंतु कौतुक करावं लागेल संतोष मधने याचं वेगाने पहिली धाव पूर्ण केली आणि अक्षरशः दुसरी धाव घेण्यासाठी भाग पाडलं तुषार शर्माला. ही क्षमता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये म्हणलं जातं मित्रांनो धावा या धावफलकावरती येत नाही तर त्या धावा अक्षरशः ओढावून आणाव्या लागतात, चोरून आणाव्या लागतात, समोरच्या संघाच्या खिशामधून ढापून आणावं लागतात आणि तेच काम मात्र मैदानावरती हे दोन्ही फलंदाज करतात. संतोष मधने याने ओळखले जरी षटकाराने चौकार माझ्या पॅटीमधून आज लागत नसेल परंतु धाव फलकावरती धावा या कशा आणणं हे निश्चित स्वरूपाने गरजेचं असतं आणि ही गरज ओळखली आहे आणि जरी तो नॉन स्ट्रायकर हँडवरती असला तरी मात्र धाव फलकावरती धावा आणण्यासाठी खूप चांगलं परिश्रम अक्षरशः आपल्या रॉयल संघाला करत असताना आपण पाहू शकता. या षटकातील 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आल्या त्या 44 धावा. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गॅप टायमिंग सभा पडले परंतु कौतुक करावं लागेल अजित कामटे याचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. मित्रांनो एखाद्या चित्त्याचे पाय जणू लागलेत की काय या क्षेत्ररक्षकाला. अतिशय वेगाने तो मैदानावरती धावतोय. एखाद्या शिकारावरती तुटून पडावा तसा तो तुटून पडतोय आणि ज्या वेळेला हे चित्र मैदानावरती असतं त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचा दर्जा रिया श्री गणेश संघाचा काय आहे हा निश्चित स्वरूपाने दिसतोय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा उदंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने त्या क्षेत्ररक्षकाला त्यांनी केलेल्या योग्य कामाची पोचपावती ही निश्चित स्वरूपाने देऊन जातोय. या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पडते भर. 46 धावा धाव फलकावरती येतात आणि या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटचा चेंडू सामना करेल तुषार शर्मा. सिंगल खेळून डबल खेळून स्ट्राईक कंटिन्यू ठेवणार का पुढच्या शेवटच्या षटकासाठी रेडी राहणार का मात्र मोठा फटका मारून रॉयल एंड या षटकाचा करणार का मात्र चुकीचा निर्णय घेणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं ऐकूयात या मनसे चषकामध्ये या शेवटच्या चेंडूमध्ये. मात्र आधी सफल झाले होते परंतु पहा मिस टायमिंग स्ट्रोक चुकीचा फटका. निलेश भगत चेंडू खालती येतोय आणि फलंदाज तुषार शर्मा मात्र तंबूच्या आशेला. मी उल्लेख केला होता शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती तुषार शर्मा निर्णय घेणार तर काय. मोठा फटका खेळणार का चुकीचा निर्णय घेणार. चुकीचा निर्णय घेतला परिणाम मात्र भोगावे लागले आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र सागर अनुसयाला भेटलेली खूप मोठी सफलता. ज्या फलंदाजाने धावसंख्येचा आलेख अक्षरशः उंच उंच आकाशामध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज मात्र निराशा घेऊन तंबूच्या आश्रयात होता. आपली कामगिरी तो अचूकपणे बजावतोय परंतु 6 चेंडू असताना अशा प्रकारे मैदानावरतून परतणं ही खऱ्या अर्थाने रॉयल संघाला कुठेतरी अवघड गोष्ट असू शकते. 5 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलकावरती आल्यात त्या तब्बल 46 धावा आणि मन्नी याच्या फलंदाजीचा विचार केला मित्रांनो तर 19 चेंडूंचा सामना करत असताना 32 धावांची उपयुक्त खेळी त्यांनी आपल्या संघासाठी केली. 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 19 चेंडूचा सामना करत ही 32 धावांची अप्रतिम दर्जेदार खेळी ही निश्चित स्वरूपाने रॉयल संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवते. परंतु इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये काय घडणार आणि काय बिघडणार. या 6 चेंडूंमध्ये किमान 15 धावा
काढणं हे निष्ठांत गरजेचं असणार आहे, ते म्हणजे रॉयल संघासाठी. आणि जर का या षटकामध्ये 10 धावसंख्येच्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर निश्चित स्वरूपाने रॉयल संघावरती हा रिया श्री गणेश संघ थोडंसं वर्चस्व निर्माण करू शकतो. सर्व उत्तर ऐकण्यासाठी या 6 चेंडूंमध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे निश्चित स्वरूपाने आपल्या समोर घेऊन येतोय गोलंदाज काजेश यादव आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील अंतिम षटकामध्ये. सहा षटकांचा सामना आहे मित्रांनो. शेवटचं षटक यावेळेस मात्र हाताळलं जाते मैदानावरती. काजेश यादव याच्या माध्यमातून फिरकीचा जादुई गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि डावखुरा हाताचा हा अतिशय दर्जेदार गोलंदाज आहे मित्रांनो. याच्याकडे क्षमता आहे फलंदाजांना उभं ठेवण्याची, परंतु अशा महत्वपूर्ण क्षणावरती त्याची कामगिरी खूप महत्वपूर्ण असू शकते. प्रवीण साहेब, आपण जर पाहिलं तर अक्षय सोरदे या फलंदाजीची निवड मात्र केली जाते या शेवटच्या षटकासाठी. पाहूया हा मिस्टर 360 कितपत लिलाबद्ध कामगिरी या सामन्यामध्ये करतो. यावेळेस बॅकफुटला जागा बनवली सुपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरीचा कॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. संतोष मधने चुकीचा निर्णय, परिणाम मात्र भोगावे लागतात. गरज होती काही धाव घेण्याची आणि चुकीचा निर्णय, परिणाम मात्र भोगावे लागले. संतोष मधने बॅक टू द पवेलियन. निर्माणाची ज्योत पेटली, हो हो ज्योत पेटली, हो मराठी मनात आता आग पेटली, हो हो आग पेटली. आपण पाहतो मैदानावरती जी रणनीती बनवली गेली होती रिया श्री गणेश संघाच्या माध्यमातून की रॉयल संघाला किमान 55 धावाच्या आतमध्ये रोखायचं, आणि ही रणनीती मात्र मैदानावरती यशस्वी होताना निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. शिवा, विशाल भिसे, त्यानंतर सागर अनुसयान, त्यानंतर जर पाहिलं तर काजेश यादव देखील त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. या षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ समाप्त झालेत. या चेंडूवरती आलेत त्या 2 धावा आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती आलेत त्या 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आल्यात. अजून देखील 2 धावा दूर असणाऱ्या अर्धशतकापासून हा संघ बघू अर्धशतकाला कशा प्रकारे गवसणी घालणार. नवीन फलंदाज स्ट्रायकर हँडवरती येतोय प्रभात आंबोरे. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय, तो म्हणजे निश्चित स्वरूपाने मैदानावरती आपण पाहू शकतो थोडासा फलंदाज चुकी करतोय. कदाचित तोल सावरला गेला नाहीये त्याच्याकडून, कदाचित त्याची बॅट हातामधून स्लिप होते आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र आपण पाहतोय गोलंदाज काजेश यादव थोडासा प्रेशर आणि प्रेशर फलंदाजांवरती निर्माण करतोय. लेफ्ट राऊंड द विकेटचा मारा केला जातोय प्रबोध आंबोरेच्यासाठी. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला. अटेम्प्ट मात्र फसतोय, चेंडू मात्र डेड केला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र धावफलकावरती अंकुश लावला गेला. संतोष मधनेने घेतलेला चुकीचा निर्णय. कदाचित या 2 निर्धाव चेंडूंना सामोरे जावं लागतंय की काय या रॉयल संघाला, कारण की तिसरी धाव नव्हती आणि घेण्याचा जो यशस्वी प्रयत्न करत असताना प्रयत्न मात्र फसला आणि संतोष मधने ज्या प्रकारे बॅक टू पवेलियन झाला तिथून जर पाहिलं तर हे 2 चेंडू निर्धाव गेले. या 2 चेंडूच्या निर्धावच्या मदतीने 48 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज काजेश यादव. यावेळेस पहा अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग प्रभात आंबोरेच्या बॅटिंगमधून निघतोय. एक दर्जेदार हाय व्होल्टेज सिक्सर. हो आग पेटली, हो छातीला लावून माती घेऊन मशाल हाती, छातीला लावून माती घेऊन मशाल हाती, घेऊन मशाल हाती गरजा. यावेळेस पहा मित्रांनो प्रभात आंबोरे कमबॅक करून देतो. आपल्या संघाला विश्वास दर्शवला गेला होता, त्या विश्वासाला सार्थ फलंदाजी होते. या षटकाराने मात्र सामन्याला वेगळी दिशा निर्माण झाली. 54 धावा धावफलकावरती आल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी.
आणि यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउन्स चेंडूला कॅदर केलं जातं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा निर्णय आणि दुसरी धाव पूर्ण होणार का? यस मात्र क्षेत्ररक्षण पहा अप्रतिम होते. शिवायने घेतलेला योग्य निर्णय धावचीच्या माध्यमातून प्रभात आंबोरे तंबूच्या आश्रयाला. मनसे महाराष्ट्राची शान तू, मनसे माझ्या भाषेचा मान तू. मनसे महाराष्ट्राची शान तू, मनसे माझ्या भाषेचा मान तू. मनसे आम्हा साऱ्यांची जाण तू, नव्या स्वप्नांचे तू पान तू. धन्यवाद डीजे आमचे विकी नांगरे पाटील. यावेळेस मात्र इन ऍक्शन आपण पाहू शकता. खूप सुमधुर संगीतांची मेजवानी मात्र आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आले. मनोरंजनाचं काम मात्र ते आता डीजेची भूमिकाच्या माध्यमातून बजावत असताना या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या समाप्त धाव फलकावरती आल्या त्या 55 धावा. शेवटचा चेंडू हा महत्वपूर्ण चेंडू ठरू शकतो प्रवीण सर. जर एकात मोठा फटका लागला तर निश्चित रूपाने एक चांगली धावसंख्या धाव फलकावरती येऊ शकते. परंतु इथून जर का चेंडू निर्धाव आला तर मात्र जी रणनीती निर्माण केली गेली होती रिया श्री गणेश संघाच्या माध्यमातून ती रणनीती मात्र यशस्वी होणार याच्यात मात्र शंका नाही. शेवटचा चेंडू या षटकातला, शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातला घेऊन येतोय काजी यादव. लेफ्ट राऊंड द विकेट पंचांच्या डाव्या टिकडून. यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक राजेश पुजारी चेंडू खालती येतोय, झेल पकडतोय आणि नितीन मात्रे मात्र तंबूच्या आश्रयाला 0 धावसंख्येवरती. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा जर विचार केला तर स्कोर कार्डवरती आल्यात त्या 55 धावा आणि विजयासाठी आव्हान असणार ते म्हणजे 56 धावांचं. 36 चेंडू 55 धावा या आव्हान जरी मापक असलं तरी मात्र रिया श्री गणेश संघाला विचार करण्यासाठी भाग पाडू शकते. कारण की रॉयल संघाचा जर विचार करता मित्रांनो एक चांगली गोलंदाजीची स्ट्रेंथ त्यांच्याकडे आहे. भावेश उलवेकर आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सुरेश मोनिक जो दर्जेदार फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर अरविंद ढेकळे त्यांच्याकडे आहे. आणि अशी गोलंदाजीची स्ट्रेंथ असताना रिया श्री गणेश संघाला मात्र कुठेतरी विचार विनिमय करून फलंदाजीसाठी मैदानावरती उतरावं लागेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय परंतु मित्रांनो दुसरं सत्र अतिशय रोमांचक सत्र तुमच्या समोर येणार आहे. खूप सारे प्रश्न जे तुमच्या मनामध्ये बिंबित झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र तुमच्या समोर थोड्याच वेळात येईल. आणि ही उत्तरं घेऊन येण्यासाठी मी विनंती करेन मायक्रोफोनवरती या पूर्ण स्पर्धेमध्ये आज पहिल्यांदाच प्रवीण अर्जुन सर यांना. महाराष्ट्राची शान तू, मनसे माझ्या भाषेचं मान तू. मनसे आम्हा साऱ्यांची जाण तू, नव्या स्वप्नांचे तू पान तू. मराठीचा अभिमान आमच्या श्वासातून वाहतो, या मातीचा सन्मान आमच्या हृदयातून वाहतो. मराठीचा अभिमान आमच्या श्वासातून वाहतो, या मातीचा सन्मान आमच्या हृदयातून वाहतो. आकाशी घेऊ भरारी, जिंकू आम्ही दुनिया सारी. या देशाचे लक्ष वेधणारी, एक धर्म एक जात मानसे. मनसे महाराष्ट्राची शान तू, मनसे माझ्या भाषेचं मान तू. मनसे आम्हा साऱ्यांची जाण तू, नव्या स्वप्नांचे तू पान तू. मनसे तुझ्यावरी आस रे, मनसे साऱ्यांचा विश्वास रे. मनसे तूच नवा श्वास रे, नव्या स्वप्नांचा आभास रे. मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद प्रशांत पुजारी. सर्वप्रथम आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुने या ठिकाणी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतोय. कपाळी केशरीगंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एक नाम घोष, जगदंब जगदंब जगदंब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तमाम क्रीडा रसिकांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत स्वर्गीय संदीप पाटील स्मृती चषक अर्थातच मनसे चषक 2019 मध्ये आपल्या सर्वांचा पुनश्च एक वार हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या मराठी द्वेषांचे आणि मराठी माणसावरील अन्यायाचे जर निराकरण करायचं असेल, हर हर महादेवची गर्जना मराठी माणसाच्या मनामनात पुन्हा एकदा घुमसायला हवी आणि प्रत्येक मराठी
माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळगायला हवा या विचारातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली गेली आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मात्र मराठी माणसाला, मराठी माणसाच्या विचारांना, मराठी माणसाच्या हक्कांना मात्र एक योग्य व्यासपीठ हे मनसेच्या माध्यमातून जरूर मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करत असताना पुन्हा एकदा आपण सर्वांना घेऊन चलतो मैदानावरती. विजयासाठी मात्र लक्ष असेल. 55 धावा उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये. खरं पाहता प्रशांत, तुषार शर्माच्या 12,000 खेळीच्या बळावरती ज्या 32 धावांची खेळी या मैदानावरती तुषार शर्माच्या बॅटमधनं आली, किमान एका या दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या काही मान्यवर मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण पाहतोय आदरणीय असावं ज्योती मालवणकर मॅडम यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. तसेच महिला शहर अध्यक्ष स्नेहल बागल मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून मात्र आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण करूयात हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. खेळाचा उत्तरार्ध विजयासाठी लक्ष्य 56 धावांचं तर चर्चा केली गेली होती. पहिल्या सत्रामध्ये तुषार शर्माने उभारलेल्या 32 धावांची बहारदार खेळी आणि या खेळीच्या बलावरती मात्र उभारले गेलेल्या 55 धावा. निर्णायक क्षणाला संतोष मदनेचं धावबाद होणं खऱ्या अर्थानं मी म्हणेन की कुठेतरी थोडंसं बॅकफुटला घेऊन गेलं रॉयल कळंबोली संघाला. परंतु रॉयल कळंबोली जो नाव आहे, जे दबदबा आहे, पहिल्या 7 शृंखलांमध्ये आपण पाहिलं अभिजित खेळ या संघाच्या माध्यमातून दाखवला गेला आणि सलग 7 आठवडे प्रथम क्रमांकाचा मान मात्र या संघानं पटकावलं या सीझनच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या एकंदर प्रवासामध्ये. यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने आपण जाऊया तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शिवा, मॅन ऑफ द सिरीज अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणारा हा खेळाडू. एकूण जर आपण विचार केला तर तब्बल 58 धावा आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून 3 सामन्यांमध्ये त्याच्याबरोबर राहिल्यात आणि एकंदर जर विचार केला तर तब्बल 6 फलंदाज हे त्याने या स्पर्धेमध्ये बाद केले. दरम्यान गेम ऑन स्टार्ट होतोय. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, संधी निर्माण झाली आहे. झेलच्या खाली संतोष मदने आणि या स्पर्धेतला मात्र सर्वात महत्वपूर्ण विकेट. शिवा बॅक टू द पॅव्हिलियन. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून आपसूक जय येतं. तो मराठी, तो मराठी, तो मराठी, तो मराठी. उजळल्या अशा साऱ्या दिशा तुझ्याच रूपी पुन्हा नव्याने पेटल्या. तर या दरम्यान मात्र टेट फॉर टॅट जशास तसे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाज परेश कडकेला बाद केला गेला होता. तो सगळ्यात मोठा विकेट होता त्या इनिंग मधला आणि तदनंतर जर आपण विचार केला तर यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीमध्ये असणारा सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. तर 85 मात्र या ठिकाणी काही सल्ला मतलब जरूर केली जाते कारण दोनही संघ जर आपण पाहिले तर मेगा फायनलच्या अगोदरची ही फायनल आपल्याला यावेळेस मात्र मैदानावर पाहायला मिळते. एक क्रीडा रसिक आहे जो पतंग घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विनंती असेल बाबांनो, खेळ चालू आहे, आपण लगेचच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कृपया पंचांच्या निर्णयाशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आपण पंचांशी करायचं नाहीये. पंचांचा जो काही निर्णय असेल तो निर्णय मात्र अंतिम असेल. विनंती आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची वाट रॉयल कळंबोली संघाचा संघनायक पाहत होता ती सुरुवात मात्र सुरेश मुनमने मिळवून दिली आणि सुरेश मुनमने पुन्हा एकदा दाखवून दिले की का या क्रिकेट हंगामातला मी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे हे मात्र त्यानं आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडावर दाखवून दिले. थोडंसं अवधी आपल्याला मिळतोय तर जाऊयात आपण व्यासपीठाच्या दिशेनं. यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय ज्योती मालवणकर मॅडम यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर विनंती असेल आमच्या आयोजक समितीचे
येस राहुलबाई, आपण एक षटकानंतर या मान्यवरांच्या दिशेने जाणार आहोत, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि ही परंपरा मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर जोपासली जाते. तर पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी सफलता या ठिकाणी जरूर मिळाली आहे. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी जाळं विणलं गेलं होतं योगेश, ती विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केली. जसा चेंडू हवेमध्ये उडाला, संतोष मधनेनं मात्र ही संधी न गमावताना हा झेल पूर्ण केला गेला. जो ट्रॅप रचला गेला होता शिवासाठी, या जाळ्यामध्ये मात्र शिवा अलगद अडकला गेला. या ठिकाणाहून मात्र रियाज श्रीगणेश संघाला देखील एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल हे चिन्ह मात्र दाखवून दिले ते गोलंदाज सुरेश मुनीमना. या दरम्यानचा चेंडू हलकासा फ्लाईट चेंडू होता, उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला. पहा 32 धावांची बहारदार खेळी साकारली. तब्बल 4 षटकं मैदानावरती घालवल्यानंतर पुन्हा एकदा खेळाच्या उत्तरार्धामध्ये तीच एनर्जी घेऊन हा खेळाडू मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं हे कमिटमेंट आहे, संघाबद्दलचं हे कमिटमेंट आहे क्रिकेट बद्दलचं, आणि खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे या क्रिकेटवर असणारं. हे प्रेम मात्र या ठिकाणी दाखवलं दिलंय. 100% एफर्ट पाहायला मिळतात तुषार शर्माच्या माध्यमातून, आणि सिंगलनं मात्र रन मशीन अर्थातच रुपेश पुजारी आपल्या डावाची मात्र सुरुवात करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते ती अजित कामटे या खेळाडूची. एक वेगळी रणनीती आज मात्र या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळते ती रियाज श्रीगणेश संघानं, कारण रियाज श्रीगणेश संघानं देखील ओळखलंय की आपले तर थोडासा अवधी मात्र जरूर दोनही संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून जरूर घेतला जातो. विनंती असेल दोनही संघाच्या संघनायकांना की कृपया आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण अजूनही मेगा फायनलचा सामना खेळवणं बाकी आहे. 6 षटकांचा सामना किमान व्हावा ही अपेक्षा मात्र या आयोजकांची आहे. आणि एकंदर वेळ जर आपण पाहिला तर हिवाळ्यांचे दिवस आहेत, सूर्यास्ताची वेळ खूप लवकर आहे, आणि त्यामुळे कदाचित अंतिम सामना हा 6 षटकांचा खेळवला जावा ही मात्र. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सुरेश मुनीम. यावेळेचा चेंडू फ्लाईट केलाय, संधी निर्माण झाली आहे. स्वतः गोलंदाज जेलच्या खाली, कॉटन बॉल, दुसरी महत्वपूर्ण विकेट. अजित कामटे, एक वेगळा प्रयोग जरूर केला गेला होता, मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन. मराठी पाऊल टाकत आलो दना, मराठी पाऊल टाकत आलो दना, हे मराठे आम्ही आलो रे दुश्मना. तर या दरम्यान आपण पाहू शकता काय मान्यवरांची उपस्थिती आपल्या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळते. सन्माननीय श्री अविनाजी पडवळ साहेबांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सत्कार केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री राहुल चव्हाण साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अविनाजी पडवळ साहेबांचा या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, मायेची शाल आणि निश्चितपणे पीटीसी टीम आपल्याला विनंती आहे की आपण ही सुंदर क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपून घ्यायचे. राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचितरित्या स्वागत सत्कार केला जातो. मायेची दर्शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन मात्र साहेबांचा स्वागत सत्कार केला जातो. तर मात्र संपूर्ण क्षणचित्र आपण पाहू शकता की पीटीसीच्या माध्यमातून टिपली जात आहेत. धन्यवाद सोमनाथ रास्ते. त्यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय श्री ज्योती मालवणकर साहेबांचा देखील स्वागत सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी ज्योती मालवणकर मॅडमला विनंती करेन की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मात्र ज्योती मालवणकर मॅडमांचा देखील यशस्वीरित्या स्वागत सत्कार केला जातोय. त्यानंतर सन्माननीय श्री स्नेहल बागल मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र ज्योती मालवणकर मॅडमचा स्वागत सत्कार केला जातोय. महिला आघाडीच्या एक ज्येष्ठ कार्यकर्ता यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र मॅडमचा स्वागत सत्कार होताना पाहायला मिळतोय.
ओव्हर टू प्रवीण सर. धन्यवाद विकेता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर होता, संधी निर्माण झाली होती मात्र अतिशय दूरवरून क्षेत्ररक्षक संतोष मदने मात्र चेंडूच्या दिशेनं झेपावतोय. दैव बलवत्तर ठरते. फलंदाज नवनाथचं 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं रिया श्रीगणेश संघ 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती मात्र धावा येतात त्या 2 गडी बाद 4 धावा. एक अप्रतिम गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर मिळवून दिली आहे. पूर्णपणे जबाबदारी असेल रुपेश पुजारी अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहण्याची आणि त्याला सुरेख साथ. मात्र नवनाथच्या बॅटमध्ये यावेळेस हलकासा स्लॉटमध्ये चेंडू केला गेलाय, संधी निर्माण होतीये मात्र सीमा रेषेच्या लगत हा चेंडू अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं ते, परंतु या दरम्यान इशारा जरूर येईल पंचांचा. पंचांचा इशारा येणं अद्यापही बाकी आहे. चांगला प्रयत्न जरूर केला गेला होता त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं अमन लोहिया, खूप चांगला कमिटमेंट मात्र अमन लोहियाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावांचा जर विचार केला तर षटकार जरूर होऊ शकला असता, परंतु जो एफर्ट्स लावला तर पंच जे काय असेल तो निर्णय घेतील. खेळाडू कोणीही जायचं नाहीये, फक्त पंच जातील. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी जाणार नाही, विनंती आहे. कोणताही खेळाडू जाणार नाही, केवळ पंच जातील. योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. तर पंचांचा निर्णय मात्र अद्यापही येणं अपेक्षित आहे, कारण या दरम्यान मात्र आपण पाहतोय काही मान्यवर ज्यांचं शुभागमन यावेळेस मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती होत आहे. मी विनंती करतो महेशजी गोडसे साहेब सरपंच तरडप, सन्माननीय श्री विशालजी सकपाळ साहेब उपसरपंच तरडप, सन्माननीय श्री अनिलजी खेडकर साहेब उद्योगपती, सन्माननीय श्री रवींद्रजी पिसाळ साहेब माजी सरपंच, सन्माननीय श्री सुभाषजी ढवळे साहेब मुकादम आणि सन्माननीय श्री श्रीकांतजी फाळके साहेब, तसेच सन्माननीय श्री जितेंद्रजी ढवळे साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय अद्यापही या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, कारण हा अतिशय निर्णायक आणि एक अतिशय महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. इंटर कॉलनी विभागातील सेमीफायनलची लढत मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सेक्टर 3 च्या या मैदानावरती निश्चितपणे पाहतोय. पंचांचा इशारा 2 धावा. यस, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिले तर भीम यादव संघर्ष संघाचा एक दर्जेदार खेळाडू, परंतु यावेळेस मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये तर स्क्वेअरलेग पंचांचा जर आपण विचार केला तर कमलेश गुंजवडे मात्र आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. दोनही पंचांना त्या ठिकाणी गेल्यात खातर जमा केली आहे आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय पोहोचवलाय. 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीने मात्र संघ जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 1 होते समाप्त. धावफलकावरती धावा येत आहेत 2 गडी बाद 6 धावा. उर्वरित समीकरणाचा जर विचार केला तर अजूनही येणारे 24 चेंडू आणि गरज असेल 30 चेंडू, कारण 6 षटकांचा हा सामना आहे. 36 चेंडू आणि 56 धावा हे विजयाचं समीकरण होतं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र धावफलकावरती धावा आल्या अवघ्या 6 धावा. म्हणजे ज्या सुरुवातीची गरज होती रॉयल कळंबोली संघाच्या संघनायकाची जी रणनीती होती, या रणनीतीला मात्र पहिल्या षटकामध्ये योग्य न्याय दिला गेला. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय भुसारी, कळंबोली क्रिकेटचा नन्ना मुन्ना जादूगर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिला जातो. एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता. यावेळेस मात्र लाऊड अपील, परंतु पंचानं मात्र हे अपील फेटाळलंय. फलंदाज सुखरूपपणे आपल्या बॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. सिंगलनं मात्र धावसंख्येला चालना मिळते. संघाची एकूण धावसंख्या यावेळेस मात्र धावफलकावरती पाहायला मिळते या एका धावेच्या बरोबरीनं 2 गडी बाद 7 च्या घरात.
2 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती मोठ्या संख्येनं मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या सामन्याचं खऱ्या अर्थानं महत्व आपल्या समोर घेऊन येते. 2 दिग्गज संघ ज्यावेळेला एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी प्रतिद्वंदी म्हणून उभे राहतात त्यावेळेला ती लढत एक रंगतदार लढत होते आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यावेळेस मैदानावरती सुरू असलेला हा रंगतदार लढतीचा सामना. डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ जाधव. ज्या नवनाथ जाधवच्या बॅटमध्ये एक मोठा फटका जरूर आला होता परंतु क्षेत्ररक्षकाची क्रिकेटमध्ये भूमिका काय असते हे मात्र दाखवून दिलं. अमन लोहियानं ज्या चेंडूवर असायला हवे होते 6 धावा त्या चेंडूवरती आल्या मात्र केवळ आणि केवळ 2 धावा. जो 4 धावांचा फरक त्या फटक्यावरती आला या 4 धावा खऱ्या अर्थानं अंतिम क्षणामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरतील. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये परेश कडके अतिशय वेगानं चेंडूवरती येतोय. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. दोनही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर P2चं हे षटक केवळ 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची मुभा आणि या अशा प्रकारच्या षटकामध्ये शिवाचं बाद होणं हे कुठेतरी बॅकफुटवर घेऊन जाते रिया श्रीगणेश संघाला आणि त्यामुळेच की काय ज्या षटकामध्ये मोठी आक्रमक फलंदाजी होणं अपेक्षित होतं रिया श्रीगणेश संघाकडनं त्या षटकामध्ये मात्र बचावात्मक पावित्र्य पाहायला मिळतोय. या दोनही फलंदाजांचा यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू केला गेलाय. रडार मध्ये चेंडूला घेतलाय. मोठा गणागाती प्रहार एलफिल्ड क्लिअर करून चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार. कणकणी षटकार. मराठी पाऊल टाकत आलो दना मराठी पाऊल टाकत आलो दना रे मर्द मराठे आम्ही आलो रे दुश्मना ये वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना रे आली 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 रे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण. तर फलंदाज रुपेश पुजारीच्या बॅटमधून निघालेला पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका ही स्वाभाविक खेळी आहे. या फलंदाजाची का रन मशीन म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. त्याला पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर उभा आहे त्याचा फायदा मात्र घेतला गेला आणि आपला स्वाभाविक खेळ मात्र यावेळेस मैदानावरती दाखवला गेला. या दरम्यानचा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत मात्र या दरम्यान संधी जरूर मिळते. जो षटकार आला योगेश या अगोदरच्या चेंडूवरती तो खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स देऊन जाणारा षटकार ठरला आणि त्यानंतर मात्र प्रीमेडिटेड फटका अगोदरच माणूस बनवलेला हा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचा त्या पद्धतीनं त्या चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं मात्र जो कॉन्टॅक्ट अपेक्षित होता तो कॉन्टॅक्ट मात्र देता आला नव्हता आणि 2 धावा तदनंतर मात्र या चेंडूवरती मिळवता आल्या. 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ मात्र जाऊन पोहोचला 16. एका सुस्थितीमध्ये जरूर संघ हळूहळू मात्र आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न हे मैदानावरचे दोनही खेळाडू यावेळेस मात्र रिव्हर्स ऑप्टेन केलाय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल रिव्हर्स फटका चेंडू सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. आज इतिहास नव्याने घडला परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. हो 16व्या शतकातील आज इतिहास नव्याने घडला परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. सळसळत्या रक्ताने आमच्या प्रतिकार असा केला सळसळत्या रक्ताने आमच्या प्रतिकार असा केला हरमाय मरा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय रन मशीन रुपेश पुजारी इन फुल फ्लो. यावेळेस मात्र आपल्याला त्याचा स्वाभाविक खेळ कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश कुठेतरी दबकत फलंदाजीची सुरुवात करणारा आणि सचिन ठोंबरेचं बाद होणं हे कुठेतरी पहिल्या षटकामध्ये दबावात्मक परिस्थिती निर्माण करणारं ठरलं परंतु जसा एक कॉन्फिडंट फटका यावेळेस मात्र रुपेश पुजारीच्या बॅटमधनं आला आणि त्यानंतर मात्र त्याने जो हल्ला बॉल केला आक्रमण केलंय या आक्रमणातून मात्र सावरणं थोडंसं कठीण होतंय. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जेदार रिव्हर्स स्वीपचा फटका बॅक टू बॅक दुसरा खरखडीत यावेळेस मात्र चौकार.
धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 होते समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत त्या तब्बल 26 धावा. अक्षय भुसारीचं हे दुसरं षटक मात्र ठरतंय अत्यंत महागडं षटक. या संपूर्ण सत्रातलं तब्बल धावा येत आहेत या षटकामध्ये 20 आणि या 20 धावांच्या बरोबरीने मात्र 26 धावांपर्यंत मजल मारतोय तो रियाज श्रीगणेश संघ. जर तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 2 षटकात 2 गडी बाद 16 ही मजल मारली होती रॉयल कळंबोली संघानं. थोडीशी दपकत सुरुवात 8च्या सरासरीनं. मात्र जी उंच भरारी रियाज श्रीगणेश संघानं दुसऱ्या षटकामध्ये घेतली आहे आणि याचा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नेहमी सातत्यानं म्हटलं जातं कोणताही खेळाडू असो तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो त्याने जर त्याचा स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवला तर ती त्याच्या करिअरमधली सर्वोत्तम खेळी असते आणि हा स्वाभाविक खेळ मात्र या मैदानावरती दाखवला गेला. परंतु हा स्वाभाविक खेळ दाखवण्यासाठी तब्बल 8 चेंडूंची वाट पाहावी लागली ती फलंदाज रुपेश पुजारीला. कारण शिवाचं सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती बाद होणं हे कुठेतरी दबाव निर्माण करणारं ठरलं आणि या दबावातून सावरण्यासाठी तब्बल 8 चेंडू वाट पाहिली या रुपेश पुजारीनं. त्यानंतर चिंतन केलं मनन केलं आपला नॅचरल खेळ काय आहे आपली या संघामध्ये काय भूमिका आहे आणि का आपल्याला रन मशीन संबोधलं जातं हे त्यानं स्वतःशी प्रश्न केला आणि त्यानंतर मात्र उत्तर आलं षटकाराच्या माध्यमातून. आणि जसा षटकार या फलंदाजाच्या बॅटमधनं आला जो आत्मविश्वास पहिल्या 8 चेंडूंवरती गमावला होता तो आत्मविश्वास मात्र पुन्हा एकदा मिळवला आणि तदनंतर मात्र रुपेश पुजारी नावाचं वादळ या मैदानावरती घोंगवायला लागलं आणि या वादळानं मात्र दुसऱ्या षटकामध्ये तहस नहस करत असताना गोलंदाजी तब्बल धावा उभारल्या गेल्या त्या 20 धावा. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र मात्र या ठिकाणी वापरलं गेलंय. रॉयल कळंबोली संघाचा जर आपण विचार केला गोलंदाजीची धारदार गोलंदाजीची ओळख असणारा सुरेश मुनीमला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर निघतोय. स्विंग बराच होता या चेंडूमध्ये मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर निघतोय आणि पंचानं मात्र अवांतरचा इशारा केलाय. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. जो धोका पहिल्या 2 षटकांमध्ये पत्करायचा होता तो धोका मात्र या ठिकाणी पत्करला गेलाय. इथून पुढे काय रणनीती असेल येणाऱ्या 2 षटकांसाठी हे मात्र खऱ्या अर्थानं कारण रॉयल कळंबोली संघाचा जर विचार केला तर एक आक्रमक क्षेत्ररक्षण जरूर सजावटलं गेलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर जर आपण पाहिलं तर सिली मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतोय कारण ऑफसाईडला 5 आणि ऑनसाईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट आणि सिली मिडऑफ हे 30 यार्ड सर्कलचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वायडिश लॉंग ऑफ हे एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा स्वीपर कव्हर ज्याला आपण म्हणतो हे क्षेत्ररक्षण मात्र उजव्या यष्टी बाहेरचं. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग हा 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि त्यानंतर तब्बल 4 क्षेत्ररक्षक म्हणजे लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग हे 4 क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळते. त्यावेळेस रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला गेलाय. पहा क्षेत्ररक्षक कशाकरिता तैनात केला गेलाय आणि त्याचा रोल मात्र काय आहे हे दाखवून दिलाय. परंतु नवनाथ जाधव थोडासा चुकीचा खेळ चुकीचं शॉर्ट सिलेक्शन निश्चितपणे जरूर पाहायला मिळते कारण रुपेशनं जी फ्लाइंग स्टार्ट दुसऱ्या षटकामध्ये मिळवून दिली तब्बल 20 धावा त्यानं त्याच्या बॅटमध्ये उभारल्या ज्यामध्ये या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं ज्यांचं शुभ आगमन मात्र या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आदरणीय सुदाम पाटील साहेब मावळ अध्यक्ष यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय श्री सुदामजी पाटील साहेब त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतं. आपण मान्यवरांचं मात्र या ठिकाणी करूयात हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काही आतमध्ये येणारा चेंडू आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अमन लोहिया वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन इंटर कॉलनी क्रिकेट. इंटर कॉलनी क्रिकेट मधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चेंडूवरती येतोय. सिंगल मात्र मिळते आहे. पहिल्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर एक अवांतर चेंडू जरूर आला होता परंतु 3 निर्धाव चेंडू दबाव निर्माण करणारे चेंडू ठरले. त्यानंतर पुन्हा एक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतरच्या चेंडूवरती आलेली मात्र सिंगलची धाव. कदाचित या प्रकारचा प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवरती करणं अपेक्षित होतं जिथं सिंगलने स्ट्राईक रोटेट करायचं. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं होतं आदरणीय सुदामा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय श्री अनिलजी नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करूयात हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. या दरम्यान सावध पवित्र पाहायला मिळतं रुपेश पुजारी आणि
नमुनात मात्र ओळखलंय. सुरेश मुनीमचं हे दुसरं षटक आहे. सर्वात यशस्वी गोलंदाज क्रिकेट सत्र क्रिकेट हंगाम 2018 आणि 2019चा जर आपण विचार केला तर सलग तब्बल 5 स्पर्धा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक पटकवणारा. तर 7077 ब्रेझा ही कार एंट्रन्सवर उभी आहे. विनंती असेल की आपण त्या ठिकाणाहून थोडंसं ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतोय तर विनंती असेल की आपण आपलं वाहन त्या ठिकाणावर हलवायचं आहे. 7077 ब्रेझा. तर षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होते समाप्त. अप्रतिम कमबॅक जरूर पाहायला मिळालं. 2 अवांतर चेंडू वगळता सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले गेले. आणि का आम्ही 2 कळंबोलीतले सर्वोत्तम संघ का आहोत हे मात्र दाखवून दिले. पहिलं षटक हाताळलं गेलं. गोलंदाज सुरेश मुनीम 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या, ज्यामध्ये सचिन ठुमरे अर्थात शिवाची विकेट एक महत्वपूर्ण विकेट होती. आणि त्यानंतर अजित कामटे या फलंदाजाला त्यांना बाद करण्याची किमी या पहिल्या षटकामध्ये केली. परंतु रिया श्रीगणेश संघाच्या रुपेश पुजारीच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र रिया श्रीगणेश संघानं दुसऱ्या षटकामध्ये दमदार पुनरागमन केलं. तब्बल 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये उभारल्या गेल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवला गोलंदाजीचा सुरेश मुनीमनं अर्थातच रॉयल कळंबोलीनं. दुसऱ्या षटकामध्ये रुपेश पुजारीनं दमखम दाखवला आपल्या फलंदाजीचा अर्थातच रिया श्रीगणेश संघानं. आणि पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर रॉयल कळंबोली संघानं टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला. तिसऱ्या षटकामध्ये सुरेश मुनीमनं फेकले तब्बल 4 निर्धाव चेंडू, 2 अवांतर चेंडू आणि 2 एकेरी स्वरूपाच्या धावा. एकूण धावा खर्च केल्या 4. म्हणजे गोलंदाज सुरेश मुनीमच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 10 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी या सामन्यामध्ये राहिली. परंतु कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दर्शवला जाईल आणि हा विश्वास मात्र दर्शवला गेलाय तो अरविंद ढेकळे अर्थातच मास्टर माइंड रॉयल कळंबोली संघाचा. अरविंद ढेकळेचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो, गोलंदाजीचा ज्या वेळेला प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळेला संघनायक हमखास ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये कोणताही विचार न करता चेंडू सोपवतो तो गोलंदाज म्हणजे अरविंद ढेकळे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक मास्टर माइंड खेळाडू आणि फलंदाजाचा स्टान्स काय आहे, फलंदाजाचा माइंड रीड करून त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा अरविंद ढेकळे. यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती सरळ बॅटनं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. आउटर एज घेत चेंडू जातोय तो पॉइंट आणि गलीच्या मध्ये सिंगल मात्र मिळते आहे. ही एक बिग कॉन्टेस्ट असणार आहे कारण यावेळेस मात्र LIG एंडकडनं गोलंदाजी करतोय. अरविंदच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर नॅचरली लेग ब्रेक करणारा हा गोलंदाज आहे. एकाच टप्प्यावरून दोनही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता जरी असली तरी त्याची मूळ गोलंदाजी ही लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी. आणि ज्यावेळेला LIG एंडकडनं मारा केला जातो त्यावेळेला ही विकेट डावखुऱ्या हातासाठी फलदायी ठरते. आणि यावेळेस मात्र डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज विस्फोटक फलंदाज रिया श्रीगणेश संघाचा नवनाथ जाधव यावेळेस मात्र मैदानावरती आहे. आणि जर का या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर मात्र चौकार आणि षटकारांची भाषा ही निश्चितपणे या फलंदाजाच्या फलंदाजीमधनं बोलली जाते. विनंती असेल सर्व आमचे जे क्रीडा रसिक आहेत जे या मैदानाच्या दिशेनं आले आहेत, ज्यांना आपले 2 व्हीलर 4 व्हीलर या मैदानाच्या आतमध्ये आणलेत, त्या सर्वांना विनंती आहे की काही क्षणातच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक मोठमोठे मान्यवर मात्र या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे विनंती असेल आपल्याला की एंट्रन्सवर जेवढ्या काही आपल्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आपण पार्क केलेले आहेत तर कृपा करून, कारण काही गेस्ट आपले काही क्षणातच या मैदानाच्या दिशेने त्यांचं आगमन होणार आहे, ते विनंती असेल की ट्रॅफिकला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची. आणि जेवढ्या 2 व्हीलर 4 व्हीलर्स स्टेजच्या उजव्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आणि एंट्रन्सवर पार्क केलेल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती असेल की कृपया आपण आपली वाहनं त्या ठिकाणाहून एका सुरक्षित ठिकाणी जरूर हलवायची आहेत. कृपा करून विनंती असेल तर पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट षटक क्रमांक 4 अरविंद ढेकळे. आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी 2 चेंडू जरूर फेकले गेलेत अरविंद ढेकळेच्या माध्यमातून, मात्र कोणत्याही प्रकारे आक्रमकता दाखवण्याची संधी या गोलंदाजांना दिली गेली नाहीये. अरविंद ढेकळे 2 षटकं जर टाकणार तर अरविंदची 2 षटकं देखील या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतात. परंतु 1 षटक कोणता तरी असा गोलंदाज असेल, अर्थातच चौथा गोलंदाज असेल, त्याला मात्र 1 षटक फेकावं लागेल. आणि या गोलंदाजाचा विचार करता आपल्या फलंदाजीला या मैदानावरती त्या पद्धतीनं फलंदाजीची आखणी करावी लागेल आणि त्या गोलंदाजाला कोणत्या क्षणाला वापरायचं याचा मात्र सारासार विचार
हा रॉयल कळंबोली संघाच्या संघनायकाला जरूर करावा लागेल. या दरम्यानचा चेंडू उजव्या बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रुपेश पुजारीचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्यानं संत खेळ केला, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा आक्रमक झाला, परंतु पुन्हा एकदा जो मानस आपण या खेळाडूचा पाहतोय तो चेंडू जमिनीलगत कशा ठेवता येईल, कारण हवेतून हा चेंडू खेळण्याचा कोणताही मानस या फलंदाजाचा पाहायला मिळत नाहीये. यावेळेस जर आपण पाहिलं तर एकंदर मैदानावरती असणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक उंचीचा हा खेळाडू आहे आणि आपल्या उंचीचा योग्य उपयोग आपल्या फलंदाजीमध्ये तो सातत्यानं करत असतो. परंतु जो पवित्र रुपेश पुजारीच्या माध्यमातून घेतला गेला मला वाटतं शेवटच्या 2 षटकांपर्यंत जर हा सामना गेला, शेवटच्या षटकापर्यंत जर हा सामना गेला तर रुपेश पुजारी हा निर्णायक ठरू शकतो आणि त्या अनुषंगानं रुपेश पुजारी मात्र आपल्या डावाला या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यानचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू जरूर होता, संधी होती फलंदाजाला, फ्लाईट केलं गेलं होतं चेंडूला, मात्र पॅड लाईनला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर या सत्रातला हा 5वा निर्धाव चेंडू आणि या षटकातला हा पहिला निर्धाव चेंडू निश्चितपणे पाहायला मिळतोय. चेंडू झालेत या षटकातील एकूण 4, अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे, विजयासाठी लक्ष्य आहे 56 धावांचा आणि धावफलकावर मात्र 33 धावा. यावेळेस फुलटॉसचा चेंडू आहे, आक्रमकता काय असते हे मात्र दाखवून दिलंय. चेंडूला भिरकवलाय कॉर्नर रिजनच्या वरून सीमा रेखा पार, दर्जेदार षटकार. उठा 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 आभाळ फाटलय, पडव्याच्या आगीन रान सार पेटलय. आभाळ फाटलय, पडव्याच्या आगीन रान सार पेटलय. झालाय राख बघ देश सारा, कुंड दाबून बुक्यांचा भरमारा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटलय. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आपली आक्रमकता, आपल्या विध्वंसकता या मैदानावरती मात्र दाखवून दिलाय या फटक्यानं. एकूण धावांचा जर विचार केला तर षटकार आला आणि या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 39च्या घरात. विजयासाठी लक्ष आहे 56 धावांचं आणि निर्णायक क्षणाला आलेला हा षटकार मात्र सामन्यामध्ये बराच मोठा उलटफेर करून जाणारा षटकार. का नवनाथला प्रमोट केलं गेलं, का नवनाथला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं. यावेळेस मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मिळवला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र अपुरा पडतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज नवनाथ जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार आपण पाहू शकतो. या दरम्यान त्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होते. सन्माननीय श्री गोरक्षनाथ गायकवाड साहेब, तेजल केमिकल्सचे प्रोप्रायटर, यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करत. प्रवीण सर, जर पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेने यशस्वी होण्यासाठी ज्यांचं प्रमुख पाठबळ लावलंय राहुल चव्हाण साहेबांच्या निकटवर्तीय, त्याचबरोबर प्रत्येक वेळी क्षणोक्षणी एखादा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतला तर तो मात्र पूर्ण करण्यासाठी ज्यांचं आर्थिक पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात असतं ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांचे जवळचे सन्माननीय श्री गोरक्षनाथ गायकवाड साहेब यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून शाब्दिक सुमनाने करूयात सहर्ष स्वागत. निश्चित प्रशांत आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण कोणतीही स्पर्धा असो तर त्या स्पर्धांना तन मन आणि धन या 3 गोष्टींची सातत्यानं खूप गरज असते आणि तेव्हाच आपण एक यशस्वी आयोजन आणि गेली 13 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मात्र या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. कैलासवासी संदीप धनाजी पाटील स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा आपण सातत्याने या मैदानावरती पाहतोय. स्पर्धांचं हे 13वं वर्ष जरूर आहे, परंतु प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे पाहतोय आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक दिग्गजांची या व्यासपीठावर लागलेली उपस्थिती खऱ्या अर्थानं राज साहेबांना कळंबोलीमध्ये सलग 3 वेळा आणण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर तो राहुल शिरीष चव्हाण साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच प्रवीण सर, जे कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सातत्याने कळंबोली शहरामध्ये करते, कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव वर्ष 13 मध्ये आपण पदार्पण करतो. परंतु प्रवीण सर, जर उल्लेख केला तर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने सर्व सामाजिक सण, सांस्कृतिक सण आपल्या कळंबोलीमध्ये खूपच जोरदार जल्लोषामध्ये साकारत असतात. त्यावेळेला मात्र सन्मान श्री गोरक्षनाथ गायकवाड साहेब जे तेजल केमिकल्सचे प्रोप्रायटर आहे, हे तन मन धन या सर्व मदतीने आम्हाला मदत करत असतात. फक्त मदत करत नसतात प्रवीण सर, ते स्वतः हजेरी देखील लावतात. आपण पाहतोय पहिल्या दिवशीपासून साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे चिरंजीव तेजस गायकवाड देतील तेवढेच इन ऍक्शन आपण पहिल्या दिवशीपासून पाहतोय. निश्चित पुन्हा एकदा सामन्यांकडे वेळ येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज. 40 धावा येत आहेत धाव फलकावरती.
तर उमेश परशे यांच्या कडून मात्र निलेश भगत साठी सुवर्ण संधी आहे. सलग 2 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. उमेश जी परशे या मान्यवरांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. निलेश भगत या खेळाडूसाठी सलग 2 षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना सामना मात्र दिला गेलाय. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म भावेश उल्वेकर. लवकर आता जाफिर की गोलंदाज अप्रतिम चेंडू राईट अप इनटू द ब्लॉक हॉल निरुत्तर केलंय. अशा प्रकारच्या चेंडूंना मात्र प्रश्न करावे लागतील आणि या प्रश्नांना मात्र प्रत्युत्तर किंवा जबाब हा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून द्यावा लागेल. परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला गेला अप्रतिम चेंडू होता. मी म्हणेन या संपूर्ण इनिंग मधला हा सर्वोत्तम चेंडू फेकला गेला तो गोलंदाज. यावेळेसचा चेंडू संधी निर्माण झाली आहे. पाहूया फलंदाज. यावेळेस मात्र बाद होत आहे. निलेश भगत बॅक टू द पॅव्हेलियन. सर्वात मोठी शिकार. पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरी त्याच्या वडील त्याची आई त्याची बहीण त्याचा भाऊ त्याची बायको त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे. हा कुणी फुकट केलेला नाही. म्हणून माझा मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. जर चांगली गोष्ट घडत असेल चांगली गोष्ट जर होणार असेल महाराष्ट्राच्या जर ती हिताची असेल मराठी माणसाच्या जर ती मात्र आपण पाहतोय की कदाचित सगळ्यात मोठं नुकसान रियाज रिगडे संघाचं यावेळेस मात्र जर मैदानावरती झालं असेल तर ते निलेशचं या पद्धतीनं बाद होणं. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं काहीसं असं चित्र संतोष मदने बाद झाला होता. तब्बल 5 चेंडू बाकी असताना संतोष मदने बाद झाला होता आणि तिथून मात्र एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला आपण रॉयल कळंबोली संघ पाहिला आणि त्याच प्रकारचं चित्र पुन्हा एकदा सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डायमंड डकचा शिकार ठरतोय तो अर्थातच फलंदाज निलेश भगत. एकही चेंडू न खेळता बाद झालेल्या खेळाडूला डायमंड डक असं म्हटलं जातं. मूळतः क्रिकेटमध्ये डक ही संकल्पना आली किंवा डक या शब्दाचा प्रथम उल्लेख 17 जुलै 1866 मध्ये केला गेला जिथे प्रिन्स ऑफ वेल्स हा शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्रामध्ये प्रिन्स बदकाच्या अंड्यावर बसून तंबूत परततोय असं चित्र पेपरामध्ये छापलं गेलं होतं आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूला डक म्हणून संबोधलं जातं. डकचे प्रकार जर आपण सांगायचे झाले तर गोल्डन डक, डायमंड डक, रॉयल डक, त्याचबरोबर प्लॅटिनम डक, सिल्वर डक आणि अर्थातच पेअर डक किंवा सिल्वर आणि ब्रॉन्झ डक अशा प्रकारचे बॉम्बे डक देखील आहे. तर गोलंदाज भावेश उल्वेकर यावेळेस मात्र बॅटीचा इनर एज गेट चेंडू गेला तर शॉर्ट थर्ड मॅनला संधी निर्माण जरूर केली गेली आहे. उमेश या ठिकाणी भावेशचा जर आपण विचार केला तर भावेश उल्वेकर अ मॅन विथ अ गोल्डन आर्म का म्हटलं जातं. जो पहिला चेंडू फेकला गेला होता या गोलंदाजाच्या माध्यमातून बँग ऑन टार्गेट चेंडू होता आणि तिथून जो कॉन्फिडन्स लेवल या गोलंदाजानं प्राप्त केला आणि खऱ्या अर्थानं या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र आपला सर्वोत्तम खेळ कशा पद्धतीने दाखवला जातो हे मात्र त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिलं. म्हणजेच गोलंदाजी निर्णय क्षणाला कशा पद्धतीने केले जाते याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र दाखवलं या गोलंदाजानं. अजूनही जर आपण विचार केला तर समीकरण उरतंय येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. रुपेश पुजारी हा सगळ्यात मोठा अडथळा असेल रॉयल कळंबोली संघासाठी परंतु सगळ्यात मोठा आशेचा किरण असेल तो रियाज रिगाडे संघासाठी. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक प्रतीचा होतोय. संधी निर्माण झाली आणि फलंदाज रुपेश पुजारी देखील बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक महत्वपूर्ण शिकार यावेळेस मात्र रॉयल कळंबोलीच्या जाळ्यात. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहू शकतो प्रशांत आपण देखील ही गोष्ट नोटीस केली असेल की ज्या वेळेला चेंडू कलेक्ट केला गेला त्यावेळेला भावेश हा टोटली स्टंप्सच्या अपोजिट दिशेनं उभा होता परंतु त्याला माहित होतं यष्ट्या कोणत्या दिशेला आहेत. ज्या पद्धतीने त्याने चेंडू कलेक्ट केला जो त्याने टर्न घेतला सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि खऱ्या अर्थानं ऍज अ फिल्डर म्हणून ऍज अ क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. यष्ट्या कोणत्या बाजूला आहेत, मी कुठे उभा आहे, माझी एक्झॅक्ट पोझिशन काय आहे आणि चेंडू कलेक्ट केल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त
स्प्लिट सेकंडमध्ये, काही सेकंदामध्ये, कारण रुपेश पुजारी मी म्हणेन की वन ऑफ द बेस्ट रनर बिटवीन द विकेट आहे आणि अशा खेळाडूला मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद केलं गेलं. इथून मात्र या सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकते. खऱ्या अर्थानं एक अप्रतिम गोलंदाजी काय असते, का रॉयल कळंबोली संघाला लढवय्या वृत्तीचा संघ संबोधलं जातं हे मात्र पुन्हा एकदा या भावेश उलवेकरनं आपल्या धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिलंय. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म हा मात्र पुन्हा एकदा प्रूव्ह करतोय की का मला मॅन विथ अ गोल्डन आर्म म्हटलं जातं. सामना माझ्या मनगडी ताकदीच्या बळावरती संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता आजही माझ्यामध्ये आहे हे दाखवून देणारी गोलंदाजी मात्र यावेळेस मैदानावरती. पुन्हा एकदा फुलारलेनचा चेंडू लॉफ्ट केलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ, मला जरा सांगा ना. पोलिसांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती. चौकारानं मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम केलंय काजेश यादव. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असणारा आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितपणे एकंदर जर आपण पाहिलं तर व्यावसायिक लेदर क्रिकेट देखील हा खेळाडू खेळतो. मला वाटतं अजूनही जर समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू 7 आणि गरज असेल विजयासाठी 11 धावांची. 9 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण होतं, त्यानंतर 8 चेंडू 15 धावा, त्यानंतर मात्र समीकरण उरत आहे ते 7 चेंडू आणि 11 धावा. अजूनही हा सामना बॅलन्स आहे दोन्ही संघांसाठी. अप्रतिम चेंडू होता, यावेळेस मात्र थोडंसं क्लॅश जरूर होत आहे. 2 फलंदाज आणि गोलंदाजांच्या माध्यमातून मात्र विकेटच्या मधून कोणीही खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विकेटच्या ठीक मधून त्या ठिकाणी धाव घेतली गेली, परंतु निर्णायक क्षणाला अशा प्रकारचे निश्चितपणे प्रकार डावपेच हे निश्चितपणे पाहिले जातात. अंतिम चेंडूवर आली एकेरी स्वरूपाची धाव. या ठिकाणावर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण केली जाऊ शकते. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाज भावेश उलवेकरचं. ज्या आत्मविश्वासानं भावेश उलवेकरला चेंडू सोपवला गेला होता त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी मात्र केली आहे. एका गोल्डन षटकाची सांगता त्यानं केली आहे. 6 पेक्षा कमी धावा ज्या षटकामध्ये येतात या षटकाला गोल्डन षटक मानलं जातं आणि या गोल्डन षटकाची या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री विजय साळुंखे पाटील साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. दरम्यान आपण पाहू शकता मित्रांनो ज्यांचं शुभागमन आमच्या मंचावरती होते ते सन्माननीय श्री विजयजी साळुंखे पाटील साहेब, मनसे प्रभाग अध्यक्ष 33 वडगाव दाहेरी पुणे. या मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करत. प्रवीण सर, आपण पाहतोय पहिल्या दिवशीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठमोठे नेते मंडळी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित दर्शवतात. हे सर्व नेते मंडळी मुंबईतले होते, परंतु आज जर पाहिलं तर मुंबईच्या बाहेरचं प्रेम देखील या क्रीडा स्पर्धांना भेटतंय. आपण पाहतोय दाहिरे पुणे इथून सन्माननीय श्री विजय साळुंखे साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं शोभा वाढवतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या तमाम कळंबोलीच्या जनतेच्या माध्यमातून साहेबांचं मात्र मनाच्या अंतःकरणातून करूयात सहर्ष स्वागत. निश्चित प्रशांत, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. कारण एकंदर जर आपण पाहिलं तर जगाच्या पाठीवरती भारतामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे आणि भारताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या जास्त आहे आणि ही वाघांची संख्या झपाट्यानं वाढत आहे हे एका सर्वेक्षणामध्ये साबित झालंय. मी म्हणेन हे खरं आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघांची संख्या ही निश्चितपणे वाढते असं मी म्हणेन. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बंदुकीच्या धाकावर आणि हंटरच्या जोरावरती वाघाला माणसाप्रमाणे वागवणारी माणसं आपण पाहिलीत, परंतु ना बंदुकीच्या धाकावरती ना हंटरच्या जोरावरती मराठी माणसाला वाघाप्रमाणे जर कोणी वागायला शिकवलं असेल तर ते एकमात्र व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आणि या राजसाहेब ठाकरेंचे हे शिलेदार मात्र आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूयात हार्दिक आणि सहर्ष स्वागत. येणारे चेंडू 6 आणि गरज असेल ती विजयासाठी अजूनही 10 धावांची. चेंडू आणि धावांमध्ये फरक जर आपण पाहिला तर अजूनही 4चं अंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि 4चं अंतर हे फार मोठं अंतर जरी नसलं तरी एका धावेने सामने गमावलेले संघ मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहिलेत. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाणार, पुन्हा एकदा ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते एकमात्र विकल्प रॉयल कळंबोली संघाच्या संघनायकाच्या डोळ्यासमोर असतो. ज्यावेळेला गोलंदाजीचा
मी म्हणेन की विषय येतो त्यावेळेला मात्र अरविंद ढेकळे मास्टर माइंड यावेळेस मात्र मैदानावरती. सुंदर चेंडू, सरळ चेंडू पॅड लाईनला केला गेला होता. लाईन ओळखली पंचाने पाहिलं की हा चेंडू किंचित डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंचांचा मात्र लेग बाईचा इशारा येतोय आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं मात्र संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 47 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची असेल गरज. एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये. तुम्हाला थांबवतो, क्षमा व्यक्त करेन, कारण की आपण पाहतोय आपल्या एंट्री गेटच्या समोर काही वाहनं उभी आहेत. 221 मारुती सुझुकीची एक 4 व्हीलर उभी आहे. तर मी विनंती करेन प्रेक्षकांना काय ज्याची कुणाची असेल त्यांनी कृपया थोडंसं साईडला घ्यायचं, कारण की थोड्याच वेळात मान्यवरांच्या वाहनांची सुरुवात, पाहुण्यांची ओढ या व्यासपीठाला लागली. तर मुळे मी विनंती करेन आमच्या स्वयंसेवकांना की आपण हे वाहन बाजूला घ्यायचं. त्याचबरोबर ज्या प्रेक्षकाची हे मोटर असेल त्यांनी कृपया देखील थोडंसं सहकार्य करा, कारण की तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेत यशस्वीरित्या पार पाडतो आणि यापुढे देखील तुमचं सहकार्य राहणं आमच्या पाठीशी हे खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट असू शकतं. धन्यवाद प्रशांत. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना विनंती असेल की एंट्रन्स वरती, एंट्री गेट वरती ज्यांची वाहनं 2 व्हीलर्स असेल, 4 व्हीलर असेल, ज्यांची वाहनं आपण एंट्री गेट वरती पार्क केलेली आहेत त्या सर्व वाहन चालकांना मालकांना विनंती असेल की कृपया ज्या पद्धतीने सामना जितका महत्वाचा आहे तितकाच आज या स्पर्धेला लाभणारे आमचे मान्यवर देखील तितकेच महत्वाचे आहेत. पुन्हा एकदाचा चेंडू फ्लायटेड चेंडू होता. निमंत्रण जरूर होता फलंदाजाला. सागर अनुसे अर्थातच सागी आणखीन एक दर्जेदार खेळाडू. सिंगल मात्र या ठिकाणी येते, परंतु एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय अरविंद ढेकळेनं. सातत्यानं आपण पाहिलं तर विकेटच्या अंतिम चरणामध्ये मारा केला जातोय. समीकरणाचा जर आपण विचार केला धावफलकावरती धावा येत आहेत 48 धावा. विजयासाठी लक्ष गाठायचंय 56 धावांचं, म्हणजे समीकरण मात्र उरतंय ते येणारे चेंडू 8, 4 आणि गरज असेल धावांची ती मात्र 8. प्रशांत या दरम्यान आपण पाहू शकतो त्यांचं शुभ आगमन यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठाच्या ठीक उजव्या बाजूला होते ते म्हणजे सन्माननीय श्री अतुलजी भगत साहेब, जिल्हाध्यक्ष रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेबांच्या खोऱ्यात तुतारीच्या मानवंदने सहर्ष स्वागत. आपण पाहताय प्रवीण सर सातत्याने ज्या मान्यवरांची शुभवस्थिती आमच्या व्यासपीठाला लाभते त्या वेळेला मात्र महाराष्ट्राचं सांस्कृतिक वाद्य अर्थातच तुतारीची मानवंदना दिली जाते आणि मात्र खऱ्या अर्थानं मराठमोळी संस्कृती काय आहे हे सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवते. निश्चित आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूयात हार्दिक आणि सहर्ष स्वागत. आपण पाहतोय अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठाला लाभलेत आणि खऱ्या अर्थाने हीच तर ओळख आहे या स्पर्धांची, कारण जितकी मोठी स्पर्धा आहे तितकेच मोठ्या संख्येनं मान्यवर देखील या स्पर्धांना आपली उपस्थिती दर्शवतात आणि खऱ्या अर्थानं राहुल चव्हाण साहेबांबद्दल असणारं प्रेम, आत्मीयता, आपुलकी आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेटची ही खऱ्या अर्थानं जर मी म्हणेन की परंपरा राहिली आहे. अनेक दिग्गज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठाला लाभलेले आहेत. समीकरण मात्र उरतंय येणारे चेंडू 3. निर्णायक क्षणाला मात्र या ठिकाणी फलंदाजाचा बाद होणं. पुन्हा एकदा रिया श्रीगणेश संघाच्या चंबूमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर पाहायला मिळत आहे, कारण अजूनही येणारे चेंडू असतील 3 आणि 8 धावांची असेल गरज. रुपेश पुजारीचं धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणं या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला, कारण चांगल्या फ्लोमध्ये त्यानंतर जर आपण पाहिलं तर निलेश भगतचं एकही चेंडू सामना न करता मैदानातून परत जाणं हे देखील या सामन्याला कलाटणी देणारं अत्यंत, म्हणजे ह्या ज्या काही बाजू आहेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून रॉयल कळंबोली संघानं मात्र मी म्हणेन या सामन्यावरती पकड निर्माण करण्यासाठी या गोष्टींकडे खूप बारकाईनं पाहिलं गेलं. यावेळेचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय, गती परिवर्तन, पंचांकडे लाऊड अपील जरूर पाहायला मिळते, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमी आहे. केवळ आणि केवळ यष्टी रक्षक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि बॅटीचा एज घेऊन जाणारा हा चेंडू आणि फलंदाज मात्र खेळ भावना यावेळेस मैदानावरती अप्रिशिएट केलं जातंय त्याचा खेळ देखील, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमेन्स असं म्हटलं जातं. आणि या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर हा दुसरा असा फलंदाज आहे ज्यानं खेळ भावना दाखवली आहे. पंचांचा कोणताही निर्णय न येताना देखील तो फलंदाज स्वतः मैदानाच्या बाहेर जातोय. या दरम्यान इंट्रिगेटच्या समोर 2 रिक्षा उभ्या आहेत. विनंती करत MH46AC 0376
त्याचबरोबर 6332 ही कृपया तुम्ही बाजूला घ्यायची, थोडंसं सहकार्य दर्शवा, कारण की तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही प्रत्येक स्पर्धा यशस्वी करतोय. आणि आज आपण पाहू शकता मित्रांनो ज्यांची शुभ उपस्थिती आमच्या व्यासपीठाला लाभते. सन्माननीय श्री अतुलजी भगत साहेब, प्रवीण सर रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. आणि जर विचार केला प्रवीण सर शक्ती चषक जो आत्ताच परेलच्या रेल्वे मैदानावरती साकारला गेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून, आणि त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः पहिल्या दिवशीपासून अतुलजी भगत साहेब सचिन गोळे साहेबांच्या बरोबर होते. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटबद्दल त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि हेच प्रेम मात्र त्यांना या स्पर्धेमध्ये देखील घेऊन येते. आणि आम्ही पाहिलं की पहिल्या दिवशीपासून धडाडीने प्रत्येक दिवशी साहेब व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवतात आणि खऱ्या अर्थाने खूप मोठी उपलब्धी आमच्या या कळंबोलीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी, त्याचबरोबर आमच्या क्रीडा रसिकांसाठी देखील. या दरम्यान आपण पाहतोय प्रीतीताई खानविलकर महिला आघाडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. अनेक मान्यवर आता मात्र व्यासपीठाच्या दिशेनं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि ही खऱ्या अर्थानं परंपरा राहिली आणि ही परंपरा आज नव्हे तर गेली 13 वर्ष सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. अखंडपणे राहुल शिरीष चव्हाण असतील आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार वर्ग असतील, खूप चांगलं आयोजन मात्र स्पर्धांच्या माध्यमातून. येणारे चेंडू 2 आणि अजूनही गरज असेल विजयासाठी 8 धावांची. धाव फलकावरती धावा आल्यात ते 48 धावा. 6 गडी बाद 48 ही धावा संख्या धाव फलकावरती असताना 2 चेंडू आणि 8 धावा. त्यावेळेस मात्र राजेश पुजारी ऑन स्ट्राईक. अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय, यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत. 7वा फलंदाज गमावलाय तो रिया श्री गणेश संघानं विकेट हॅट्रिक मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय. मराठी पाऊल टाकत आलो दना, मराठी पाऊल टाकत आलो दना, हे मर्द मराठे आम्ही आलो रे दुश्मना. ये वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना, वाघाची चाल आमची सिंहाची गर्जना. हे आली 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 रे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र या ठिकाणी मात्र आपण पाहतो यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. का अरविंद ढेकळेला मास्टर माइंड ऑफ रॉयल कळंबोली म्हटलं जातं हे मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा केलाय, येणारे चेंडू 1 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मित्रांनो थांबा, अजूनही हा सामना संपलेला नाहीये, कारण मागच्याच आठवड्यामध्ये तलोजेच्या मैदानावरती ज्यावेळेला आम्ही समालोचन करत होतो मस्तांग दिवाळे विरुद्ध गावदेवी पेंदर या 2 संघादरम्यानची लढत होती. समालोचन करत असताना मायक्रोफोन माझ्या हातात होता. समाधान भोईर सारखा मातबगार खेळाडू गोलंदाजी करत होता आणि विकी मुंबईकर या खेळाडूने मात्र 1 चेंडूत 8 धावा बनवल्या होत्या. मित्रांनो हे समीकरण देखील केलं जाऊ शकतं. 2 अवांतर चेंडू फेकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि नंतर जर षटकार आला तर मात्र या सामन्यामध्ये निश्चितपणे हा सामना देखील, कारण सकारात्मक दृष्टिकोन हा खऱ्या अर्थानं, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. मोठा फटका जरूर आलाय, षटकार देखील येतोय, मात्र 2